बाजार नाही त्याच्यामुळे तोट्यात होते ना. नाही आता आहे ना आम्हाला आहे ना रेट आहे का ज्या तुलनेत होतं का त्या तुलनेत आहे ना रेट चांगले भेटत होते. मला एक सांगा, एखादी वस्तूला तुम्हाला 100 रुपये खर्च येतोय आणि बाजार होते तेव्हा 500 रुपये मिळत होते. किती? 500 रुपये. आणि आज तुम्हाला 300 रुपये मिळतात. म्हणजे तोट्यात कसं काय गेले तुम्ही? खर्च तुमचा तुम्ही कल्पना 500 रुपयाची करू राहिले म्हणून तुम्हाला तोटा दिसू राहिला. नाही आधी ना आम्हाला जे 35-36 रुपये रेट होतं ना त्या टाइमिंगला आहे का मी काय म्हणतो, तेव्हा तुम्ही 4 व्हीलर घेऊ शकत होते पण आज 2 व्हीलर तर घेऊ शकता ना. का असं आहे, तुम्ही बरेच सायकलीवर आली. नाही म्हणजे शेतकऱ्यांनी एक गोष्ट काय लक्षात ठेवली, मी असं नाही म्हणते का बाजार आणखी कमी व्हावं, लक्षात घ्या. माझी इच्छा ती नाही, माझी इच्छा तर अशी आहे का बाजार 100 रुपये व्हावा, विषय तो नाही. मग तो का कसा व्हावा यासाठी मी प्रयत्न पण करतोय आणि एक दिवस ती करून बी दाखवेल. तो परंतु गायची फॅट कशी लागते आता म्हशीच्या दुधा प्रमाण लागते रेट भेटत नाही करू ना आपण. ते डेअरीवाली देत नाही मुळात. काय म्हणतो, डेअरीवाली 27 मध्ये देते. बघा एक गोष्ट, इंग्रजांच्या काळापासून इंग्रज आपल्या देशात का बरं आली? का बरं आली? तसं नाही, लुटायला आले. मग तुम्ही का लुटून दिला? काय म्हणतोय मी, आपल्यात इकी आहे का? आहे का? आज जर आपल्याला उठाव करायचं म्हणलं इकी आहे का आपल्यामध्ये? त्याच्यावर बोलायचं आपण. म्हणजे आपलं कसं आहे, समजा 10 दिवस नाही 2 दिवस जरी दूध आपलं नासलं आणि ते वाया गेलं तर काय करायचं त्याचं? आपण काय म्हणतो, ते बंद करावं, विका कुठेतरी. बरोबर की नाही? मुद्दा काय याच्यामध्ये हा नाहीये मुद्दा की आपण काय, मुद्दा हा आहे की आपलं जे दूध आहे त्याची क्वालिटी चांगली आहे, हे लोक आपल्याला बाजार देऊ शकत नाही. तर मग त्याला मार्ग आहे. त्याला काय आहे? मार्ग आहे. तुमच्याकडे एवढे हुशार गँग आहे, त्या हुशारीचा काय झाला पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. एक साधारणतः 70-80 हजाराचं मशीन मिळतं, त्याच्यातून पनीर निघतं, त्याच्यामधून तूप बाजूला काढता येतं, त्याच्यामध्ये तुम्हाला हे काय बनवता येतं, लस्सी काय ती ताक बनवता येतं, पनीर बनवता येतं. मग तुम्ही बासुंदी म्हणजे सगळेच पदार्थ आम्हाला मार्केट जे आहे ना खवा बनवता येतो. मला काय म्हणायचंय, तुमच्या जर दुधाला क्वालिटी, लोक का बनवत नाही? कारण त्यांच्याकडे क्वालिटी नाही. तुम्हाला किती लागणार भांडवल? 1 लाख रुपये लय झालं. 1 लाख रुपयाच्या आतमध्ये भांडवल, पण तुमच्या दुधाचे आज लगेच काय होतील? पैसे होतील ना. कमीत कमी तुमच्या दुधाचे आज 40 रुपये लिटरने पैसे होतील. किती? 40 रुपये लिटरने. तुम्ही लगेच करा असं नाही. आजही तुम्ही काही तोट्यात नाहीये, पण तुम्हाला खरंच फायदा पाहिजे ना, तर मग तुम्ही काहीतरी काय करा, पुढचं पाऊल उचला. मला सांगा, तूप केलं तर तूप काय भाव विकत? कमीत कमी हलकं तूप सुद्धा 1000 रुपये विकत. पण त्याला काय पाहिजे? क्वालिटी पाहिजे. इथं साई निघाला लोकांची, तुकून काढायची. साई निघती, साई भाकरी साई निघती जनरली. खाल्लंय का? कसं काय लागतं? आता चांगलं आम्ही म्हशीचं दूध आणि लागते. टाकायची नाही तर मग नाही. सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आरोग्य. बघा, ज्यांनी करोडोची संपत्ती उभी केली, मोठमोठे साम्राज्य उभे केले, त्यांचे राजवाडे सुद्धा आता काय वसाळे. पण तुम्ही जगत असताना कशी जगू राहिले एक लक्षात घ्या. श्रीमंत होणं चुकीचं नाही, बरोबर आहे, श्रीमंत जरूर व्हायचं, पण आधी आरोग्यामध्ये श्रीमंत. जोपर्यंत तुमचे विचार सकारात्मक होती नाही ना, तोपर्यंत तुमची परिस्थिती बदलली तरी तुम्हाला कळणार नाही. बरोबर. तुम्ही तुमचे विचार पहिले बदलले पाहिजे. जर तुमचं पोरगा एवढं पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही किती पॉझिटिव्ह पाहिजे? इथे उलट गणित. प्रगतीच्या दिशेने त्यांनी जर विमान उडवलं तर तुम्ही विमानाची चाकं काढून घ्याल. हे उपयोग नाही ना. बरोबर. आता एवढं कष्ट करून एवढं उभं केलंय पोरांनी. मला सांगा, लाखाचे 12,000 काढले, किती पोरं दाखवू तुम्हाला मी? आहे का नाही? पण तुमचं पोरग तर 12,000 लाख करू राहिले की नाही? आज कमीत कमी प्रयत्न करतंय, मेहनत करतंय. ही गाय तुम्ही मार्केटला घेऊन जा, त्याची किंमत तुम्हाला किती मिळणार? बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही एवढं दूध काढून सुद्धा गाय तुमची जागच्या जागी उलट तुम्ही आणली त्यापेक्षा जास्त किमतीला जाईल. हा, ज्या टाइमला आणली त्या टाइमिंग पेक्षा काही हे झालं. तिला लंपी होता. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही गाय जेवढ्या आणली तेवढा खर्च करतो ना आम्ही. मला काय सांगायचं, मग तेवढी वाढली ना तुमची गुंतवणूक. असं नाही का तुमचे पैसे पुढे वाया? गुंतवणूक करायचं आमचं आहे ना, घरी कमी आलं तरी चालेल, पण गायांमध्ये गुंतवणूक करायची का आपल्याला पुढे हे करायची. तुम्हाला डॉक्टरला आणि मेडिकलला पैसे गेल्यावर किती फायदा होतो? फायदा काय सांग, रिटर्न पैसे किती येते? काहीच नाही. याला जर खर्च केले तर अख्खे पैसे कशात गुंतवणूक होते? तुमची किंमत वाढते ना. मग ही गोष्ट किती पॉझिटिव्ह आहे. मला प्रयत्न काय माहिती माझा, दूध व्यावसायिकांच्या बाबतीमध्ये
सारखी तक्रार असते की परवडत नाही परवडत नाही. तुम्हाला एक सांगू का, तो वर देव बसलेला आहे, तुम्ही इमोशनल नका समजू याला, मला बोलायला ना, हे फॅक्ट आहे फॅक्ट आहे. आपल्याकडे एक म्हणे शुभ बोल पुढे काय शुभ बोलणारे असं म्हणतो ना आपण, शुभ बोलणारे पिक्चर होतं एक, बरोबर आहे की नाही. शुभ बोलणारे म्हणजे काय, त्याच्यामध्ये ताकद आहे. तुम्ही कुठलाही फॉरेनर माणूस पहा, तो काहीच निगेटिव्ह बोलत नाही. होगा होगा इट्स पॉसिबल, हा बरोबर. हे शक्य आहे, हे होऊ शकतं, करून पाहू. म्हणून सगळ्यात जास्त शोध कुठं लागत आहे. आपलं घरामध्ये पोरग जर म्हणलं ना मला पायलट व्हायचंय, हा? काय बाजारात इमान चालितो का? म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याकडे सकारात्मक विचारसरणीचा बेसच नाही. आपण नेहमी असं गृहीत धरलेलं आहे का आपलं पोरग वायाच जाईल किंवा आपल्याला हे काही खरंच नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण निगेटिव्ह विचार करतो, म्हणून आपल्याला यश मिळत नाही. तुम्ही जर याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार केला तर तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी सुचतील आणि तुम्हाला ते मार्ग दिसतील. तुम्ही मार्ग जर निगेटिव्ह केला, तुम्ही रस्त्याने गाडी चालवतो म्हणले ऍक्सिडेंट होईल, काय ऍक्सिडेंट होईलच. मनात भरले होते, बरोबर आहे की नाही. मग एवढं कळतं तुम्हाला, मग शेतामध्ये का बरं कळत नाही, तुम्ही निगेटिव्ह बोलत राहते, काही खरं नाही, काही परवडत नाही, काही परवडत नाही. अरे पण ती परवडत नाही मग तुम्ही करता का आलं, परवडत नाही करतो का आलं. काहीच करू नका, काहीच करू नका, फक्त आहे ती घ्या, आहे की नाही. आहे ती पिकल तेवढं खा, फार काही प्रगती करू नका, साधे झोपड्यात राहा, बंगला बांधू नका, गाड्या घेऊ नका, आहे ते खा. तेवढं तर शेती देते आपल्याला जगायपुरतं, पण आपल्याला प्रगती पाहिजे ना. जर प्रगती पाहिजे तर तुमचं डोकं सुद्धा काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. मला सांगा, तुम्ही गाडीमध्ये बसता एस टीमध्ये, तेव्हा तुम्ही असा विचार करता का हा पेताळ तर नसेल ड्रायव्हर आणि यांनी गाडी ठुकली मग कुठतरी, असा विचार करता कधी. हा आपल्याला स्टेशनपर्यंत नेल्याची गॅरंटी आहे तुम्हाला. मग तसाच विश्वास तुम्ही शेतीवर ठेवला. आणि आज शेतकरी शेतीवर विश्वास ठेवायला ठीक आहे ना. केमिकलने शेती करून, मिनरल मिक्सचर चालून, सगळं करून आज आम्ही नुसते आजारच पाहिले, नुसते रोगच पाहिले, पिकांचे नुसते नासाडीच पाहिली. पण आता या स्थिती वैदिकने एक जिवंत आधार दिला का खात्रीशीर तुमची पिकं पिकतात, खात्रीशीर जनावरांचं आरोग्य टिकतं. शिड्यामध्ये ना दूध आहे तुमचं, म्हणजे खारी काय ते म्हणतात तुम्ही, बदाम आहे, काजू बदाम आहे, परत तुम्ही काय ते इलायची आहे, सगळं आहे, फक्त रवाच नाही. काय होतं, सगळं आहे फक्त रवा नाही. कसं आहे, जमिनीमध्ये सगळं आहे, फक्त सेंद्रिय गर्भ नाही. सेंद्रिय गर्भ म्हणजेच जमीन. जर सेंद्रिय गर्भच नसेल तर तुमची जमीन पिकूच शकत नाही. हे जोपर्यंत तुम्हाला ह्या पिढीला कळत नाही तोपर्यंत शेती करणं म्हणजे नुसतं गधा मेहनत आहे. तुम्ही जर त्या मातीच्या आरोग्याने टिकवलं ना, तुमच्या शेतीमध्ये काहीच नाही राहणार. आणि इथं कोणाला डोक्याला ताप द्यायचं नाही, प्रत्येकाला शॉर्टकट पाहिजे. काय कोणती गुन्हे आणू सांग, तेवढी टाकी दोन डोक्याला ताप. हा कळलं का तुम्हाला? हा पटकन काय मिळालं सांग. राजकारणाच्या गप्पा असतील ना तर मग समजा पण सगळी कोण येईल रे आपल्या, कोण चक्कर वाट तुला. हा मला बी तेच द्यायला मग एवढी बावळी जमात या. दुसऱ्यांनी काय ऑर्डर केली त्यासारखं मतदान ऑर्डर करता कुणी. तसं तुम्ही जीवनामध्ये शेती करताना पिकं काय लावली पाहिजे, जनावरांना कसा आहार दिला पाहिजे, त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे, हे सगळं तुम्ही तुमच्या अनुभवातून ठरवलं पाहिजे. खरं खोटं आहे ना, माझं ऐका ना समाजाचं ऐका, सगळ्यांचं ऐका आणि पडताळून पहा कोणाचं बोलणं खरं आहे. कृती केल्यावर खोटं निघाल का. आज तुम्ही हे सगळं चाललं, मिल्क चार्जर चालायला लागल्यापासून तुम्ही एवढ्या बादल्या आणल्या म्हणजे तुम्हाला फायदा होतोय म्हणूनच आणल्या. तुम्ही काही येडे नाही, मला काय येत का बरं का. आणि तुम्हाला कोणी सांगायला नाही इथं का वापरा म्हणायला. आमच्याकडे डिस्ट्रीब्युटर जाईल वापरा म्हणत, मी तुमच्या समोर चिडलो त्यांच्यावरती, का बरं तुम्ही आले नाही. 3000 रुपये रोज वाढतंय त्यांचा. कसं बोलले की याच्यामुळे फायदा आहेच आहे, तो फायदा अजून कसा वाढवतोय याच्यावरती विचार करा. भरपूर चांगलं आहे पण किमतीच्या प्रमाणे नाही परवडत तसं. हा. पण खूप चांगलं आहे ते. कारण आमचे पोर आहेत का दुसरीकडे जर कुठे गेलं ना तर अजिबात दूध पिते नाही, घरी डायरेक्ट मागतात. फ्यूज नका ओढू बरं. गेलं ना तर पोरं दूध पितच नाही. आधी एक क्लिअर करा, महाग आहे
का चांगले हे पहिले माग आहे पण कसं आहे बाकीच्या माग बाकीच्या लोकांसाठी मागे असं वाटतं जेव्हापर्यंत त्यांना माग वाटते तुम्ही घरच्या एक बाहेरचे घरचे आई माग वाटतं एक असं एक वाटतं. डबे माझेच आहे ते सगळे मग तुम्हाला महाग वाटते मग तुम्ही घ्या लोकांना स्वतः घ्यायला लावा. काय रे तुम्ही? एका बाजूनी महाग आहे म्हणते एवढे डबे रचून ठेवले बाकीचं म्हणजे सगळं क्लिअर आहे गायांचं वगैरे सगळं चांगले आहे आमची पोर आहे का ना आवडीन दूध पितात बर दुसरीकडे कुठे गेले घ्यायचे ते एखाद दिवस गेले ना त्यांच्याकडे 10 गाय आहेत बरं का 10 गाय आहेत आणि जर आता मामाच्या इकडे गेली ना पोरं तर त्यांचं गायांचंच दूध आहे ना आता मग ते दूधच पिते नाही सख्खे मामा हा सख्या मामाचा मुलगा आहे सख्या मामा नाही आला वाटलं पोरं जर गेले ते काय म्हणतात तर ते दूधच नाही पिते डायरेक्ट म्हणतात आम्हाला ते पोरं म्हणते हा. कोणते कोणते हा, पोरं ते दोघं. त्याच्यावर पोरग आहे तुला काय कळतं त्याच्यामध्ये? हा, मग प्यायचंच नाही म्हणते चांगले म्हणते तिकडचं दूध चांगले नाही हे म्हणता हा. पियतच नाही पितच ना 2 दिवस गेला ना तर दूध पिणारच नाही वास मारते हा हा चांगलंच नाही म्हणतो दूध ते तुझं नाक तिथं काम करते तिथं काम करते ही पोरं दोन्ही पण येतात हा, त्याची अजून? बरं का ही दोन्ही पण ही मी पण नाही पेत. नाही काय म्हणते डायरेक्ट पिणारच नाही ती फेकून द्या रडत जाईन डायरेक्ट मागतात दूध प्यायला इथं हा डायरेक्ट म्हणणार दुधांच्या आम्हाला दूध नको म्हणतात हा बरोबर चाललंय हात करतो तो हात येत नाही. आणि आमची पोरं आजारी पण नाही पडती त्या दुधामुळे मी खरंय का हे? हा खरंय नाही पण ते मग हे होते फरक होते हा? म्हणजे माणसाला सुद्धा फरक होते जे आहे ते खरं आहेच ना शेवटी पावडर म्हणजे 2 दिवस नव्हतीच किरण शेटला फोन करायचंच राहिलं म्हणजे त्यांना आणि दुसऱ्या दिवशी फोन केला पावडर येईपर्यंत आहे का एका गायला मस्टडी झाली कारण गाय ना टेम्परेचर होतं ना गाय लगेच ताप आला मग ताप आल्यानंतर लगेच हे झालं मस्टडी झाली मग 1 दिवस इंजेक्शन मारलं गाय मग आता मस्टडी झाली म्हटलं इंजेक्शन मारलं डॉक्टरकडून पण मग ती औषधं दिली होती का ती लिहून दिली होती का ती आणलीच नाही मग काय केलं? मग ही डायरेक्ट 200 ग्रॅम एका एका ह्याच्यात बाटलीत घेतलं सकाळ संध्याकाळ 2 टायमाला पाजलं 2-3 टायमाला मग परत मस्टडीचा प्रॉब्लेम नाही त्यांनी ते गोळ्या औषध लिहून दिली होती मला मग तिकडे पैसे जाणार आहेत मग त्याच्यापेक्षा इकडे होईल ना एका मस्टरला डॉक्टर यावंच लागायचं किती खर्च व्हायचा? मग डॉक्टरच्या दुखण्यावर समजा दोन्ही 2,000 रुपये 2,000 रुपये 2,000 रुपये तर 100% जायचे बरोबर आहे. हा मग 2,000 रुपये हे 1625 पेक्षा कमी आहे ना बरोबर त्याच्यामुळेच आणतोय मी म्हणजे तुम्हाला गणित येतंय का गणित येते तुम्हाला अच्छा, म्हणजे 2,000 कमी आहे का 1625 कमी 1600 कमी आहेत पण ते त्याच्यामुळेच आणतोय आम्ही मग मी म्हणजे तुम्हाला गायला मागाशी त्रास तोच प्रश्न नको. विचारला की आजूबाजूच्या लोकांना तुम्ही आग्रह केला ते पहिले काय सांगता महाग आहे. बरोबर आहे ना आम्ही ना लॅक्टेशन सोडली का लॅक्टेशन अशी नाही सोडली डायरेक्ट आम्ही एकदा सोडली एकदा 2-3 पुढं आणलं म्हणजे दूध आटवणं म्हणता तुम्ही त्याला ना हा नाही लॅक्टेशनचा पुढा म्हणजे वेटरमिक्स लॅक्टेशन आहे ना कंपनी मिक्सचर हा ती सोडताना आम्ही असं डायरेक्ट नाही याच्याकडे वळलो मग? पण आम्हाला आहे ना आधी ही माग म्हणजे आता वाटायला लागले स्वस्त म्हणजे त्या ह्याच्या तुलनेत पण त्या टाइमला मागच वाटायचं ना आता हे. म्हणजे ती 100 रुपये किलो हा 150 रुपये किलो हा आणि हे 330 रुपयाला किलो 30 रुपये किलो मग त्या टाइमला वापरायचं ना ती एकदा 5 किलोची ती पिशवी भेटायची ती हा. तर ती आणली ना ती चारली आलं म्हणलं परत आपल्याला ती बदलायला पाहिजे म्हणलं हे नाही जुळत कारण गाय आजारी पडायला लागल्या अशा म्हणजे धापा टाकायला लागल्या गाय आणि मग परत पावडर आणली परत 2-3 पुढं आणलं परत लॅक्टेशन वापरली म्हणलं आपल्याला हे परवडत नाही काय नू परत लॅक्टेशन आणली 2-3 वेळा असं हे झाली जमलिंग झाली पण म्हणलं आता आहे ना पर किती गेलं ना याच्यातच मग हेच वापरायचं म्हणलं मग वापरलं ना ते लगेच नाही रिझल्ट दाखवला त्यांनी महिन्याने दाखवलं मग तेव्हापासून मग बादल्या दम काढला हा काढला मग असं नाही 50 आणि 25 नाही टाकलं मग एका गायला 200 एका टायमाला चालू केलं हा स्टार्टिंगला 10 चालू करायचं नाही त्या टाइमला माहितीच नाही ना काही Next follow तिच्या कपाळात लावायचं 200नीच मग नंतर आहे ना 200 चारले आणि मग नंतर मग 200 चारायला लागलं का गायांमध्ये 20 फरक ग्रॅमचा माणूस 25 ग्रॅमचा माणूस 200 ग्रॅमवर गेलाय आणि तरी म्हणतोय स्वस्त आहे म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे 5 गायांना तुम्ही मिल्क चार्जर चालू हा. केलं दरसोड केलं सुरुवातीला हा. का बा पाहिलं की बा ते मिनरल मिक्सचर परवडतंय का हे परवडतंय हा. मिनरल मिक्सचर स्वस्त आहे पण त्याचे परिणाम स्वस्त नाही हा
एक काम करायचं तुम्ही हा. मिनरल मिक्सचर देऊन समजा लोक म्हणतात ना चांगलं हा, आहे हा. जसं मी मिल्क चार्जर डबल केलं की आजार गायब होतो की हा. नाही तसं मिनरल मिक्सचर बी डबल टिबल करून पाहिजे नाही मग साईड इफेक्ट होतोय गाय आहे ना बुळकांडा त्यात बुळकांडा त्यात गाय होतोय असं पण होतं हा तसं मला माहित नाही नाही ते निळ बुचा नाही ना त्याच्यात ते आम्ही ना आता म्हणलं दूध वाढवायचे ना आपल्याला मग दूध वाढवायचे म्हटलं 50 मापे म्हटलं आपण थोडंफार जादा देऊन बघायचं ना की मिनरल हा ती बुळकांडाचे काय म्हणजे मिनरल मिक्सचर जर डबल केलं तुम्ही हा तर काय व्हायचं बुळकांडाचे काय म्हणजे असं काय माहिती पण ते त्रास व्हायचा असं चांगलं काय नाही ते मांस कसं होतं केमिकली ना अच्छा आहे ना नाही केमिकली हे केमिकल नाही नाही आम्ही चाटून बघितलंय आधी चालू करायच्या आधी हा म्हणलं गायनं घालायचं म्हटलं आता आपल्याला काय होते बघा हा क्या बात अरे अशी माणसं पाहिजे म्हणजे गायांपेक्षा स्वतःच्या प्राणापेक्षा गायांचे प्राण महत्त्वाचे. चाटून बघितल्यानंतर मग पुढं चालू केलं पहिलं ना गोचिड आता गोचिडचं औषध आणून ठेवलेलं आहे घरी पण ते गोचिड तर मारलंच नाही आणखीन आता वर्ष झालं असं आणून कशाला ठेवलं? लागलं तर ते इलेक्ट्रिशियनची सवय होती ना आम्हाला पहिली सवय होती तुम्हाला हा, मग लागायचं म्हणलं गोचिड तर झालं मग गाडी आजारी पाडणारची म्हणजे गुचिड येणार आहे हे तुम्ही हा. गृहित धरलेलं आहे बुवा असं गाया पाळल्या म्हणजे गुचिड येणार ताप येणार मास्टायटिस येणार हे सगळं ठरलेलं आहे हा आता काय झालं ते ठरलेलं मग गोचिडच नाही होती आता गोचिड नाही होती ते औषध आणि चमक किती काय तेवढ्या पुरते होऊन जायला पाहिजे ना एवढं औषध वापराय पुरते काय करायचं त्या औषधाचं नाही पण ते बळजबरी का जर झालं बळजबरी का मारायला तसं नाही थोडे होऊन द्यायचे आणि मग मारायचं औषध नाही होतच नाही जरी झालं ना आता समजा आपण वापरतो ना द्यायचं मग हे कशासाठी हे बंद कर थोडे नाही बंद 2 टाइम जरी बदललं ना बंद झालं का तरी काय आणलं लगेच फरक दाखवतो हा. हे तुम्ही शिकलं पाहिजे आमच्या एका गायला आहे ना आणली त्या टाइमला का आम्ही लॅक्टेशन आणली ती मोबाईलवर बघित होते एक लॅक्टेशन आणली कधी पावडर कारण आधी माहितीच नाही ना काही कोणती पावडर वापरायची दूध कधी काढायची हेच माहिती नव्हतं तुम्ही लॅक्टेशन म्हणते सारी दुनिया मिनरल मिक्सचर मध्ये त्याला हा मग ते लॅक्टेशन ते नाव आहे ना त्या प्रोडक्टचं तर ती वापरत होतं ना तर ती गाय आणली आणि ती आणल्या दूध कधी काढायचं माहितीच नव्हतं आणि ती गाय मोठी होती म्हणजे 35-36 लिटर दूध देणारी गाई तर तिचं आधीच दूध गळायला लागले मग ती झाली ना मस्टडी ती दूध गळून आधी स्टार्टिंगला आम्हाला माहितीच नाही पडलं मग ते एक सड मुक चालतं पण मग हे आम्ही चारतोय ना आम्ही आता ती गाभण पडणार ते का दाबाकी चारलं म्हणलं खा तुला खायचे ना आता खास मग काय आम्हाला सड चालू करायचे ना आता आधी क्लोजअप चारलं सडच नाही चालू झालं मग आम्ही दाबाकी मग नाव टाकीतच होतो मग म्हणलं आता काय आता नाही पाहिजे पण होईन नंतर ना सड चालू झालं मग ते टाकलं पण फरक झाला काय फरक झाला सड चालू झाले क्लिअर झाले ते काय बात करता बंद झाली सर हा मग बंद म्हणजे किती यायचं लॉकवर आलता लॉकवर 5-5 लिटर समजा निघत आहे ना तर याच्यातून 1 लिटर निघत होतं तो बंद झाला ना हा म्हणायचं. हा म्हणजे तुमचं दूध बंद होण्याच्या मार्गावर होतं ते सडाचं ओके झाला पूर्ण आणि त्या दिवशी तीच गाई आहे ना हा ती काळी 2 नंबरची गाई आहे ना ती बसली जरा हा बसली उठानाच ती गाई हा ही सकाळी दूध काढायच्या टाइमला उठवली ती बळच उठली दूध काढलं मग आता तिचं जरा उठायला तकलीफ झाली म्हटलं आम्ही परत आतमध्ये सोडून दिली आणि परत ती दुपारी बसली का ती परत उठलीच नाही 4-5 वाजेपर्यंत आम्ही पाळणा आणला डॉक्टरांना बोलावलं इंजेक्शन मारले काय हेच नाही पण पाळणा आणल्यावर 1-2 तास डेंगू झाला म्हणली डेंगू झाला म्हणलं डेंगू झालं मग असं नाही व्हायचं तर मग ती पाळण्यानी गाई उठवली आणि मग त्या डॉक्टरांना फोन केला म्हणलं गाय उठली ती म्हणली मग आता डोस द्यावा लागेल एक उद्याचा दुसरा म्हणजे सलाईनाचा मग डोस द्यायचा तर मग डोस आणला पण मग असं डोक्यात आलं म्हणलं आता उभी राहिलेलीच आपली मग 300-400 मग कारण म्हणलं आपण ती गाय जर उभी नाही राहिली ती खाटकालाच द्यायची ना कारण विषय असाच यांना असला कारण सांभाळणार तर नाही ना कोण अंगावर मग ती खाटकाला द्यायची तर म्हणलं आपलं एक जसं काही एक डबडं जाऊ दे त्या गायला लगेच आता सध्याला 400-500 ग्रॅम डायरेक्ट रागावायचं किती बाटलीतच होतलं 2-3 पाजलं तिला मग काय पण डोस तवाची घरी आणखी ती सायलाने ती आणून ठेवलेलं ना मीच देणार होती मग ते दिलंच नाही तसंच करायचं तिथे कारण डॉक्टर म्हणलं ती पॅरलीचा प्रॉब्लेम असू शकतो तिला पण तसंच ठेवलं मग ते डोसे तर ठेवलं म्हणलं लागला तर बघ किती चालला असेल मी रागवायचं की किती ती 2-4 वेळा ओतलं होते मग आता गाई आपली एवढी गाय जीव मग ती गाई ना तीच गाई मस्टडी झालेली तिची मुक्क सड झालं ना आम्ही रागावायचं की जास्त म्हणजे ती टाकलं का तर म्हणलं आपल्याला जर ही गाय नाही उठली तर मग आपलं मग 1,11,000ची तुम्हाला राग येतो ना तो फायद्याचा आहे बरं.
आता मला राग येतो आता माझी चांगलं आहे त्याच्यामुळे गाडी रिपेअर झाली चांगले तेव्हापासून परत परत नाही दाखवलं. म्हणजे कमीत कमी तुम्ही 2 किलो चारला असेल 3 किलो त्याला असं रागावायचं का 2-3 वेळा चारलं. हा म्हणजे कम से कमी ना 300 ग्रॅम 4 वेळा ते टाकलं असेल ते डबल म्हणजे ती 7 झाकण. 28 म्हणजे जवळ 300 ग्रॅम झालं. हा ते 60 ग्रॅमचं येते हा. आणि फुल भरून टाकलं फुल भरून आणि थोडंफार सांडलं असं खाली बाटलीत तर टाकताना. हा ती बिअरची बाटली आणलेली त्याला अशी वाचायला म्हणलं आपल्याला जर नाही खाल्लं ना गाय आजारी पडल्यावर खात नाही ना मग बिअरची बाटली आणलेली ती म्हणजे याची तिची टाकायची आणि पाजायची पाजल्यावर होते. तरी पाहिजे होते. म्हणजे तुम्हाला आता एक सोपा पर्याय झालाय काही झालं कमी चार्ज डबल टिबल हा दुसरं डॉक्टर कमी जास्त झालं लगेच प्रमाण वाढवायचं डॉक्टरला बोलवायचं जेवढे बोलावत म्हणजे आपल्याच्याने होईल ना हा रेटायचं आणि रेटातच ती म्हणजे हा रेटात रेटात किती लिटरच्या गाय आहे तुमच्या आता 35-36 का बात करता हा मग आणतानीच तशा गाय आणल्या. काय तशा quality. पण देता का तेवढे हा देतात. का बात करता ही पहिला रुगाई खाली झाल्या 34 लिटर दूध दिलेलं तिने पहिला रुगाई. नाही तुम्हाला ते सगळं 30-35 आहे सगळ्या नाही नाही. 2-3 ही एक गाई पहिला रू आहेत ना ती देते. आता हिने 22 लिटर दिलं स्टार्टिंगला पहिल्या त्याला आणि तिने दिलं 25-26 त्या गाईने. इकडे ती 34 लिटर दिलं पहिल्या त्याला पहिल्या वेळेला आता किती वेळ तिचं पहिल्याची आता लागलेली आहे पण किती 5 दिवस दिलं होते असं 30 लिटर दूध तिनं? ते 2 महिने 2-2.5-3 महिने दिले आणि आता सध्याला ती 20-22 देते. अजून 20 पाहिजे हा ती आता 7 महिने झाले 6-7 महिने सगळं ते वासरू आहे. वासरू येते तेव्हा सुरू आहे ही गाय थोडं बाजूला साठ पुढे साठा थोडं ही गाय का हा म्हणजे ती 30 द्यायची 30-32 हा 34 34 3 महिने हा 3 महिने दिले तिने. बस समजा एखाद्या वारीला जर काय खाण्यापिण्यात आणि काय ह्याच्यात जर फरक आला तर सरासरी आणि नंतर आता तिचं किती चालू आहे आता 20-22 देते सरासरी. काय बात करतो तुम्ही हा अहो लोकांच्या 30च्या गाय डायरेक्ट 10 वर येतात देते ती 10 बी देता का नाही ज्या लोकांकडे जास्त दुधाची गाय आहे त्या गाया उतरत बी तेवढं फास्ट नाही उतरत नाही. काय अनुभव आहे तुमचा नाही भरपूर आहे. सांग तुमच्या किती लिटरची हायएस्ट हायेस्ट 15 15-16 आपल्याला जास्त क्वालिटी नाही तेवढ्या. डेअरिंगच करीत नाही तुम्ही. बरं ठीक Daring आहे नाही. 15 तर 15 घ्यायचा द्यायचा व्यापार 15चं करतो. दूध तिचं किती दिवस टिकत एक 2-2.5 महिने ते. बरं. त्याच्यानंतर किती त्याच्यानंतर ठेवायची? मग आपण हे करतो ना हा वेतन केल्यानंतर भरल्यानंतर मग मग कमी व्हायला चालू किती होतं. दिवसात किती कमी होती 5-6 महिन्यात 6व्या महिन्यात 2-3 लिटर वर येते. अरे बापरे सगळा खर्च तुम्ही काढला नाही का घरी असं जागेवर बसून कधी गणित काढलेलं आहे ना 5 गोणपट आहे ना 5 गोणपट भुशाचे लागतात महिन्याला महिन्याला नाही मस्टरला एका मस्टर 10 मस्टर दिवसाला हा 10 दिवसाला बरं ठीक आहे 10 दिवसाला 5 केवढे झाली ती ती 1200 म्हणजे 12-60 6,000 ठीक आहे अजून आणि एक कांडीचं कांडीचं केवढं लागलं ते 1700 किती किती लागतं त्या ती एक गोणपट लागतं. एकच लागतं हा मग समजा लागलं तर थोडं ते किती झाले 6 किती झाले 8 7,700 अजून काय खर्च आहे आणि हे बकेटच मग हे 8,000 7 15 नाही 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 तसं नाही हा मस्टरचा खर्च सांगितला आम्ही. हा मग याच्या हा मस्टरला हा. मस्टरला हे आमचं 10 दिवसाचा विषय आणि आहे ना. ही म्हणजे 10,000 एक बकेट लागतील 10 दिवसात हा ही एक 1600 म्हणजे 1,600 हा रुपये 1,600 आणि ते किती झाले 700 आणि जवळजवळ किती झाले 9,000 रुपये झाले. हा आणि बिल किती निघत तुमचं 30,000. समजा आता एखादी गाय आजारी पडली तिला आहे ना आता मी काय करायचो आमचे पाहुणे आहेत MUC ती तर त्यांना फोन करायचो हे आता हे असं झालेलं आहे मग आता काय इंजेक्शन मारू आधी मी MSc झालेली त्यांची हा वेटरनरी सायन्स मग तेच ना वेगवेगळे सांगायचे ना औषधं हे मार ते मार पण आता आहे ना फोन त्यांना कमी करतोय का आपण काही जर वाटलं ना फक्त पाजायचं औषध ती जे ते आपलं असं ते कव्हर करीन ना आतल्या आत म्हणजे असं ते आतल्या आत म्हणजे जसं काय पाजलं ना ते जसं काय कोणत्याच औषधाची गरज नाही अशी त्या ह्याच्या पावडरवर कव्हर होते ती. जे तुमचे जवळचे ओळखीचे डॉक्टर आहेत ते पण नाही ती बिओलिटी डॉक्टर आहेत ना आमच्या इथे येतात ना ते बिओलिटी डॉक्टरांचं त्यांचा सुद्धा विश्वास बसला याच्यावर काय का वापर म्हणतात आधी मला बाकीचे आहेत ना म्हणायचे पण त्यांना मी सांगितलं ना त्यांची पण आता त्यांचा सुद्धा अभ्यास असा पण ते पण म्हणतात नाही जर फरक पडला तर मग मला फोन कर नाही ते ना त्यांचा सुद्धा असा अनुभव झालाय का काहीतरी फरक आहे याच्यात. याच्यामध्ये फरक हा म्हणजे दवाखाना आता जवळजवळ हा मग त्यांना एकदा काय आलं गाई आता बरेच दिवस मध्ये बोलावलं नाही 4-5 महिने बोलावलंच नव्हतं डायरेक्ट तर ती म्हणायचे तू गाई लावायला दुसरीकडून बोलतो मग मला फोन करतो म्हणजे जसं काही त्यांना वाटायचं दुसराच बोलावतं गाय लावायला बोलतो आणि आजारी पडल्यावर मग हा असं झालं मग ते फोनवर बोललं म्हणलं नाही अहो ती डॉक्टरांची गरजच नाही पडली
त्यांना विश्वास नसेल पडला. हा मग त्यांना वाटायचं काय जसं काय दुसऱ्याला बोलत. हा, डबल गेम खेळतो आपण. हा असं झालं. आणि दुसरं डॉक्टरच नाही ना आमची इथं मग. दुसरे चांगले डॉक्टरच हे नाही. त्यांना कोण सांगेल? अशी गंमत झाली. त्यांना सांगायचं ना दुसरा डॉक्टर आहे आमच्याकडे पण तो मिल्क चार्जर नाही त्यांना माहित झालं ना ते बरंच टाइम आहे का ते बादली ते का त्यांना कंटेन नाही नेमकी काय आहे ते का म्हणजे त्यांचा ते अभ्यास आहे का ते कलाकार आहेत म्हणजे डॉक्टर आहेत पण ते कलाकार आहेत मुळात. अभ्यासात घुसायला त्यांना जागा नाही भेटत. हा पण ते अभ्यास करीत ना ते पण म्हणतात का काहीतरी आहे याच्यात आणि ना वापर म्हणतात. मी त्यांना सांगितलं ना काय काय डॉक्टर आहेत ना तर XYZ मला मी बघितलं ना ते म्हणायचे काही याच्यात कंटेन नाही तू कंटेन नाही त्याच्यात कंटेन मेन्शन पाहिजे कोणत्या पण याच्यात तू कंटेन नाही तू वापरू नको. समजा एखाद्या वेळेला तुला आता या 2 बकेटने रिझल्ट येईन 3 बकेटने येईन वर्षभर रिझल्ट येईन पण नंतर कमी येईन. पण ती BLD डॉक्टर आहे ना ते हुशार असल्यामुळे ते पण म्हणतात का हे वापर तू ह्याच्यात आहे ज्याच्यात क्वालिटी नाही ते कंटेनची गरज नसती त्यामुळे तू वापर आणि याच्यात रिझल्ट तुला रिझल्ट भेटतोय ना बाकी काय हो. आणि गायला जर समजा चमक आहे ना आपल्या समजा आता गाय माणूस आजारी असला आपोआप त्याची चमक कमी होती आणि गायला चमक आहे म्हटलं गायला क्वालिटी त्याच्यात अंगात रस आहे मग बाकी काय सांगू शकता ना का डॉक्टर पाणी कुठली काय आजारी पडण्यासारखी सांगा बरं तुम्ही. मग त्यांची चमक वरून आहे ना कोणी सांग काय आजारी का नाही. मिल्क चार्जर म्हणा आमच्याकडे. फक्त शेतकरीच नाही तर डॉक्टर लोक सुद्धा आहे ना सजेस्ट करतात. आता माझ्याच मोठ्या बंधूचं मेडिकल आहे हा सॉइल चार्जर शॉप आहे आपल्याकडे मेडिकल मोठ्या बंधूचं आहे तर त्याच्या इथं जवळपास 6 वेट डॉक्टर आहे मेडिकल बांधले बरं बरं त्यातले 2 डॉक्टर बिल चार्जर सजेस्ट करतात. क्या बात क्या बात. हा मग आतापर्यंत हे करतो. खर्च किती हो आता समजा जी 10 येते ना आपण एका गायकून 10 येतं घ्यायची आपण जेवढं चालतोय ना त्यामुळे ती पण कॉन्फिडन्स नाही देणार आहे आपल्याला. तुमची जी पद्धती ना वापरण्याची का बिनबोभाट एकदम हा. खतरनाक. मग याच्यात काय चुकत असेल तर सांगा आम्हाला. नाही ओके चालू आहे. आता प्रमाण किती चालू आहे सगळ्यांना? आता सध्याला सगळ्यांना 100 चालू आहे एका आणि- हा एका टायमाला एकदम परफेक्ट. एका टायमाला फक्त या ज्या गायला गायचं दूध हा. लक्षात घ्या. आता दुधाचं कसं असतं 20 लिटरच्या आतमध्ये असेल तर 100 ठीक आहे. हा 20 लिटरच्या पुढे जर गेली हा. तर 150 द्यायचं. 150 हा 20च्या पुढे गेली होती कारण 20च्या पुढे गेली गरज काय होती भूक वाढते असं आहे. समजा तुमचा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर जर आहे छोटा ट्रॅक्टर आहे त्याला ऑइल किती लागत कमी मोठ्या ट्रॅक्टरला डबल लागत ना असं आहे. जेवढ्या लिटरचं जेवढा हॉर्स पॉवरचं ट्रॅक्टर तेवढं ऑइल द्या तसं जेवढ्या लिटरची गाय तेवढ्या मिल्क चार्जर जात. आहे ना बरोबर. एवढं सोपं आहे ते. मगच हे करायचं कारण भेटायचं ना तर आपल्या इथं बोलून हा शॉप मध्ये भेटायचं मग असं हे झालं ना त्याच्यामुळे तो ते गर्दीत नाही भेटायचं बोलवायचं म्हणजे बोलवायचं. गर्दीत नाही भेटायचं आपली ओळख काहीतरी झालं पाहिजे ना. गर्दी भेटेल. हा ओके छान छान. जिद्द चांगली आहे तुमची आणि तुम्ही त्याप्रमाणे आचरण बी आहे तुमचं. फक्त एकच करायचं की आता त्याचे खरेखुरे फायदे घ्या. हा मी जसं म्हटलो त्याचा जो स्पेशल ग्राहक आहे तो शोधा त्यालाच विका. कोणालाही दूध विकू नका कारण हे दूध तुमचं सोनं आहे. अमृत कोणालाही विकायचं नसतं बरोबर की नाही. हिरा आहे तुमच्याकडे ज्वेलरी काय घेऊन जा. तुम्ही जर काचावाला घेऊन गेले तुम्ही हा काचाचा भाव दे मला बरोबर आहे की नाही. तेच झाले ना मग ते करू नका ते बदला बरोबर की नाही. आणि समाधान आहे मनाला. तसं डेअरीवाला बी भारी पाहिजे. मनाला समाधान आहे का आपण केमिकलचं दूध कोणाला म्हणजे देत नाही आज मनाला तर वाटत आहे ना फार काहीतरी. मोठी गोष्ट आहे ते. तर आता काय आहे, ते साधू संत झाले. नाही नाही तसं नाही पण आपल्याला आपण जे देणार आहे तेच काहीतरी कुठेतरी भेटणार आहे ना. समोरच्याची आरोग्याची काळजी घेणारा माणूस म्हणजे साधू आजच्या काळामध्ये. हा समोरच्याची काळजी घ्यायला तो माणूस नाही तो देव माणूस. नाही मग आपल्याकडून आता समजा आपण काय म्हणतो आपल्या मुलगा आहे बारीक त्याला आपण गावरान गाय आणणार गावरान गाय आणणार नाही तर ती जर्सी ती नाही हे आपले गिर गाय आणणार आणि त्याला दूध पाजणार. तोच फक्त जिवंत ठेवायचा. हा आणि दुसऱ्यांना दुनियासाठी मारून टाकायची जिवंत ठेवायचं. मग दुसऱ्या मुलांना हिच्यात पाली पडले काय आणि ते मच्छर आणि ते साधं दूध मिनरल मिक्सरचं मग ती पण पोरायचे ना. मग आपल्या जे पोरांना पाहिजे ना ते पण बाकीच्या थोडं तरी जाईल ना. मी म्हणतो एवढ्या ह्याच्यातून 100 मध्ये आपलं 5 लिटर गेलं तरी पण त्यांना काहीतरी जाई ना काहीतरी थोडं तरी कालांतराने होणारच आहे ते पण असं कारण होणार ते कालांतराने नंतर पण स्टार्टिंगला आणि होईल याच्यावर काहीतरी चांगलंच मोठं काहीतरी होईल. आता बोलण्यापेक्षा ते बघू तेव्हा चांगले छान आहे. मला असं वाटतंय आज आहे ना बादल्यांचाच व्हिडिओ काढू दुसरं काहीच काढू नये. एवढा अख्खा महाराष्ट्र फिरतो मी
पण हे असं कलेक्शन नाही कोणाकडे एवढं. हा ही बघा ना, हिच्यावर रंग उडालाय. म्हणजे किती जुन्या काळामध्ये वापरते तुम्ही. हिचा रंग उडालाय, हिचा रंग उडालाय. म्हणजे किती जुनी वापर आहे तुमचा. आणि तुम्ही सांगता लोकांना पण वाटलंय. म्हणजे तुम्ही 1 वर्षापासून वापरता ना. तुम्ही 1.5 वर्षापासून वापरता. याचा पुरावा तुमच्याकडे आहे. घरामध्ये पण 4-5 बादल्या म्हणता अजून भरून ठेवले. आणि अजून कोणाला दिल्या म्हणे 4-5 तुम्हाला दिले. बरं, तुम्ही कुठे राहता. आपण तिकडे गावातून इकडे एवढ्या बादल्या पाहून तुमच्या भागाने किती लोकांना वाटलं वापरावं. तुम्ही रिकाम्या बादल्या, तुमच्या गाय आहे का. तुम्ही रिकाम्या बादल्या नेले का भरील नेले. मला एक नाही कळत, रिकामी बादली आवडली, भरेल का नाही आवडली. म्हणजे तुमच्यापेक्षा बादली किंमत असते. माणसापेक्षा या गाईपेक्षा 1625 रुपये जास्त आहे का. आहे यांना विचारलं होते, नाहीच म्हणणार आहे. ज्यांच्याकडे एवढं बादली आहे ते काय म्हणणार आहे ते तर खरं ऐकलं पाहिजे ना. मला सांगा, तुम्ही 1.5 वर्षापासून वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला वाटलं का वापरावं असं. मी लॅक्टेशन वापरत होतो ना, वेटरमिक्स कंपनीची. अच्छा, म्हणजे मिनरल मिक्सचर. हा, मिनरल मिक्सचर. तर मिनरल मिक्सचर वापरायचं त्या टाइमला काय व्हायचं, गाय आजार नव्हते पडत, पण गोचिड व्हायचं. मग गोचिड व्हायचं आणि ते जांताच एक डोस द्यावा लागायचा. 3-3 गाय आहे तुमच्याकडे. 6 आहेत आता. 1 2 3 4 5 6 7 6 गाय आहेत. आणि ही जी कारोड आहे का, त्या गायची कारोड तयार केलेली आहे. आणि बाकीच्या 2-3 आहेत कारोडी. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये एक कालवड आहे. मला सांगा, तुम्ही समजा हे 7 गाय आहे, म्हणजे 6+1. यांना त्यावेळेस तुम्ही चालू केलं, त्यावेळेस तुमच्या गोठीची परिस्थिती काय होती. त्या टाइमला आम्ही वापरलंय ना, तर त्या टाइमला असं म्हणजे गाय ना आजारी पडायच्या. आजारी पडल्यावर गोचिड ताप व्हायचा. मग खाली झाली ना गोचिड ताप व्हायचा. आणि आजारी जर पडली का मग डॉक्टर घेऊनच जायचं ना. लय मग पैसेच मग डायरेक्ट घेऊनच जायचे सगळे. मग मागची पुढची कसर निघूनच जायची. मागची पुढची कसर निघायचीच. मग मास्टरची खरं तुम्ही सांगू राहिले होतं माझं. सगळ्यांना काय आता वापरल्याशिवाय ना. तर कोणाला विचारा ते म्हणते परवडत नाही. मग तुमची गाय आजारी पडल्यावर डॉक्टरचा खर्च कसा परवडत तुम्हाला. मला काय म्हणायचंय, आता कोणाला विचारा, त्याला विचारा. तुम्हीच म्हणले असेल ना कोणाला तरी, अरे ते मिल्क चार्जर वापरणं लय भारी आहे. तुम्ही ज्यावेळेस वापरत नव्हते तेव्हा तुमचा साधारणतः महिन्याचा खर्च डॉक्टरचा किती होता. वर्षाचा झाला एका मस्टरला डॉक्टर यावंच लागायचं. किती खर्च व्हायचा. मग डॉक्टराच्या दुखण्यावर समजा 2,000 रुपये 2,000 रुपये तर 100% जायचे. बरोबर. मग 2,000 रुपये हे 1625 पेक्षा कमी आहे ना. बरोबर. त्याच्यामुळेच आणतोय मी. म्हणजे तुम्हाला गणित येतंय का. गणित येते तुम्हाला. म्हणजे 2,000 कमी आहे का 1625 कमी. 1600 कमी आहेत, पण ते त्याच्यामुळेच आणतोय आम्ही. मी तुम्हाला मागाशी तोच प्रश्न विचारला की आजूबाजूच्या लोकांना तुम्ही आग्रह केला, ते पहिले काय सांगता, महाग आहे. बरोबर आहे ना. मला सांगा, सगळ्यात महत्वाचं काय आहे, गाईचं आरोग्य. गाईचं आरोग्य राहिलं तर दुधाला आरोग्य राहील. रोगट गाई निरोगी दूध देऊ शकते का. तुम्ही सगळ्यांनी मला उत्तर द्या. समजा आई जर आजारी आहे, तिचं दूध डॉक्टर बाळाला पाजून देते का. काय म्हणते, पाजू नका, बाहेरचं वरचं दूध पाजा म्हणता का नाही. अरे जिने जन्म दिला त्या आईचं दूध डॉक्टर लोक पाजू देत नाही. मग तुम्ही गाईचं दूध कसं काय साऱ्या दुनियाला पाजता. बरं, कोणत्या गोठ्यामध्ये गाय आजारी नाही मला दाखवा. का गोठ्यावर आजारी गाईचं दूध विकत नाही असा कोण प्राणी. सर्व विकतात, कोणीच ठेवत नाही. बरोबर आहे. तुम्ही जर आजारी गाईचं दूध विकला तर तुम्ही लोकांना काय विकू राहिले. आजार विकू राहिले. हॅलो, सिंपल आहे. आजारी गाईचं दूध विकलं म्हणजे काय झाले, त्याच्यामध्ये ते विषाणू ते काय तापाचे असेल ते सगळे कुठे जाणार, दुधातून कुठे जाणार, त्याच्या पोटामध्ये, आणि त्याला ते होणार की नाही. मला सांगा, जर तुमच्या त्या प्राण्याला जर स्वाईन फ्लू व्हायला असेल आणि त्याच्या डुकराचं मटण खाल्लं जर माणसाला स्वाईन फ्लू होत असेल तर गाईला जो मस्टॅटिस होतो ते दूध खाल्यावरती ते जे बाळ असेल, ती मुलगी असेल, मुलगा असेल, त्यांना पण त्या प्रकारचे प्रॉब्लेम होतील ना. त्यांना पण ते इंद्रिय दिलेच ना.
म्हणजे ज्या प्रकारचे आजार जनावराला आहेत त्याच प्रकारचे आजार दूध खाण्याला होतात. हे खरं आहे की नाही? कारण आतापर्यंत आपण काय करत आलो, डोळे जा, की तुमच्या लक्षात आलं की जनावर आजारी असेल, जर आजारी जनावरचं दूध पिलं तर पोरं सुद्धा आजारी होतात. माणसं नाही होती लवकर, पण पोरं लगेच आजारी होतात, कारण ते दुधावरचे ना. बरोबर आहे की नाही? पण आपण कसं आहे माहिती का, आपलं दृष्टी आड सृष्टी आड. म्हणजे कसं, जर विसरी पाडून जर काही घडलं तर त्याचा संबंध तुटून जातो आपला. म्हणजे गाईचं दूध पाजून पोरगा आजारी पडलं हे लक्षात येईपर्यंत आपण त्याला लक्षात येत नाही का आपण गाईला आजार बरा नाही केला, किंवा ह्या आजाराला जर आपण विषारी औषध तिला टोचले, ते सगळे औषध कशात उतरणार आहे? दुधामध्ये. ही गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांनी जर लक्षात घेतली तर त्यांच्या दुधाला इज्जत येईल. दूध अमृत आहे. हॅलो, दूध काय आहे? अमृत आहे. बरोबर आहे की नाही? आहे का हो मंडळी? पण त्या दुधाचा आज आम्ही काय करून टाकलं, विष. मला सांगा, अमृताची किंमत करता येईल का? म्हणून दुधाची किंमत होऊ शकत नाही. त्या दुधाला बाजार नाही. का बरं? कारण त्या दुधाने माणसाला आजार होतो. तिने माणसाला काय मिळायला पाहिजे? ताकद मिळायला पाहिजे, तूप मिळायला पाहिजे, त्यातून मस्तपैकी दही झालं पाहिजे. परंतु तुमचं दूधच जर कोणी खात नाही, पोरं तोंडाने म्हणता मामाला नाही खात, तुम्हीच म्हटलं ना मगाशी. नाही पित. जे मुलगा म्हणजे आपण असं म्हणूया का सगळ्यात निष्पाप आणि निरागस राहतो, लहान बाळ, त्याला कुठल्याही प्रकारचं वाईट बुद्धी नसते, किंवा त्याला कुठल्याही प्रकारची एकांगी बुद्धी नसते. ते कधीच कोणाच्याच बाजूने मतदान नाही करणार, ते सत्तेच्याच बाजूने मतदान करणार. का म्हणतोय मी? कारण जेवढे शिकले तेवढे, तुम्ही म्हणाले मी नाही, शिकले तेवढे हुकले, आणि जे नाही शिकले ते किती हुकले असेल त्याचा तपासच नाही. आज शेती व्यवसाय करताना शेणखत हा मेन पाया होता आपला, आणि आपले सगळे पूर्वज शेणखतासाठीच काय करत होते? सगळे शेणखतच वापरत होते आधी. बरोबर की नाही? आज तुम्ही जे याचं शेणखत निघतं ते काय करता? वावर शेतीला तर 1 वर्षापासून शेणखत निघते ना तुमचं. मग तुम्ही ते शेणखतामध्ये तुम्हाला बदल दिसले की नाही? काही बदल होतो ना, फरक होतोय. असं म्हणजे पूर्ण सुट होते शेणखत. काय बदल आहे मंडळीला इकडे विचारा ना. तुम्ही कधी शोध लावला? नाही, आम्ही त्या ह्याच्यातच राहिलो चालण्यात. आम्ही ना लॅक्टेशन सोडली का, लॅक्टेशन अशी नाही सोडली डायरेक्ट. आम्ही एकदा सोडली, एकदा 2-3 पुढं आणलं. म्हणजे दूध आटवणं म्हणता तुम्ही त्याला ना? नाही, लॅक्टेशनचा पुडा म्हणजे वेटरमिक्स लॅक्टेशन आहे ना कंपनी. हा, ती सोडताना आम्ही असं डायरेक्ट नाही याच्याकडे वळलो. पण आम्हाला ना आधी माग आता वाटायला लागले स्वस्त माहिती ह्याच्या तुलनेत, पण त्या टाइमला मागच वाटायचं ना. आता म्हणजे ती 100 रुपये किलो, हा 150 रुपये किलो, हा, आणि हे 330 रुपयाला किलो. 30 रुपये किलो. मग त्या टाइमला वापरायचं ना, ती एकदा 5 किलोची ती पिशवी भेटायची ती. तर ती आणली ना, ती चारली, आलं म्हणलं परत आपल्याला ती बदलायला पाहिजे म्हणलं, हे नाही जुळत. कारण गाय आजारी पडायला लागल्या, अशा म्हणजे धापा टाकायला लागल्या गाय. आणि मग परत पावडर आणली, परत 2-3 पुढं आणलं, परत लॅक्टेशन वापरली. म्हणलं आपल्याला हे परवडत नाही काय. परत लॅक्टेशन आणली, 2-3 वेळा असं हे झाली, जमलिंग झाली. पण म्हणलं आता आहे ना, पर किती गेलं ना याच्यातच हेच वापरायचं म्हणलं. मग वापरलं ना, ते लगेच नाही रिझल्ट दाखवला त्यांनी, महिन्याने दाखवलं. मग तेव्हापासून मग बादल्या. हा, काढला. मग असं नाही 50 आणि 25 नाही टाकलं, एका गायला 200 एका टायमाला. हा, स्टार्टिंगला. नाही, त्या टाइमला माहितीच नाही ना काही. कपाळात लावायचं. 200नीच. मग नंतर आहे ना 200 चारले, आणि मग नंतर मग 200 चारायला लागलं का गाय नव्हती. 20 ग्रॅमचा माणूस 25 ग्रॅमचा माणूस 200 ग्रॅमवर गेलाय, तरी म्हणतो स्वस्त आहे. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. नाही तर कुणी गायडन्स करायला नाही, कुणी फोर्स करायला पण नाही. वापर बाबा. आणि वापरायचं मुळात आहे ना, मी मुंबईला होतो का, गायांचं दूधच आता पहिल्यांदा 2 वर्षात गाय घेतलेल्या, 2-2.5 वर्षात. ते तेव्हापासूनच पहिल्यांदाच दूध काढले. तोपर्यंत मी दूधच नव्हतं काढलं आतापर्यंत गायचं. गायचं दूध असं काढलं ना, तर म्हणलं आता गाय आणायचे ना, आपल्याला गाय घ्यायच्यात ना, तर एक गाय आहे ना क्वालिटीच आणायची आणताना लोणी प्रवारच्या मार्केटमधून. मग आपल्याला चालू करायचे ना, असं हे नाही. मिल्क चार्जर चालू करायच्या अगोदरच गाय आणल्या होत्या. मग तुम्ही व्यवसाय चालू करून दिला होता. हा, तुमचं वर्षाचा खर्च दवाखान्याचं डॉक्टरचं बिल होत असेल ना काहीतरी मेडिकलचं. मस्टरला 2000 रुपये सोडून चालायचे आपण, धरून आपलं धरायचं. हा, नाही, व्हॅली की 2000 रुपये ना सरासरी ना. आपलं जर काढलं ना मस्टर 2000 रुपये जात होते. मस्टर महिन्याला 6000 रुपये जायचे. 6000 महिन्याला जायचेच. कारण सरासरी जर काढली ना, एकदा डॉक्टर. मिळून हा, सगळ्या गायांची चालू केलं तेव्हा किती गाय होत्या?
त्या टाइमला सगळे होते 5 गाय होत्या. त्यावेळी 5 गाया होत्या. हा मग 5 गायांना तुम्ही मिल्क चार्जर चालू केलं, हा. धडसोड केलं सुरुवातीला हा. का बा पाहिलं की बा ते मिनरल मिक्सचर परवडतंय का हे परवडतंय. हा. मिनरल मिक्सचर स्वस्त आहे पण त्याचे परिणाम स्वस्त नाही. हा. तुम्ही वापरता, हा. तुमचा रिझल्ट पाहून यांना वाटलं वापरा का तुम्ही हा. म्हटले? नाही फोर्स केलं झालं ना आधी तुम्ही बाकीचे चारता ना त्याच्यापेक्षा हे चारा म्हणजे चारून milk पहा. charger चालू करून बघा 1-2 बकेट ते म्हणजे महाग आहे. त्याने कम्पॅरिझन केलं मग ते एकदा मिनरल मिक्सर दुसरं चारून बघितलं परत हे चारलं परत ते चारलं परत हे चारलं प्रयोग करून पाहिले 2-3 वेळा. बरेचसे प्रयोग करून बघितले. कारण मग आपल्याला करायचे म्हटलं मग त्याच्यात असं शाळेमध्ये असे प्रयोग केले कधी? 5वी 7वीला 8 किती शाळा झाली? मी 12वी पर्यंत नंतर BSc 10वीला प्रयोग करून मार्क भेटले का बिगर प्रयोग करूनच भेटले? नाही प्रयोग करून भेटले. 12वीला सायन्स होतं, 12वी सायन्स. 12वीला केले प्रयोग. हा म्हणजे प्रयोग करायची सवय आहे. हा. सायन्सचा माणूस हेवीच होणार म्हणून प्रयोग केले. नाही मी BSc ऍग्रीला ऍडमिशन घेत होतो का, तर आई आजारी पडली का मग शाळा सोडून दिली. BSc ऍग्री ऑलरेडी आहे तुम्ही आता एवढं नाही नॉलेज नाही म्हटलं. ते सगळं इंजेक्शन सगळं करतो हा गाय आजारी जर पडले नाही तो सगळं. हा आपल्याला गाई हे नाही म्हणजे दुसरी कोणी त्यांचं म्हणजे असं आहे मुंबईवरून इकडे उतरले न म्हणजे डायरेक्ट गायांच्यावर असं व्यवसाय म्हणून. हा. तुमचं मिल्क चार्जर चालू करण्यापूर्वीचं आर्थिक गणित आणि आताचं आर्थिक गणित कसं खरं सांग सगळ्यांना ऐकू दे. बकेट आहे का, एक बकेट आहे का माझी निम्मी अर्धी झालेली, हा. तर ती बकेट अर्धी आहे ना तिच्यात 2 लगेच बकेट आणून ठेवायला सांगितलं त्यांना. का तर ती बकेट संपायच्या आधी आपल्या इथं नवीन bucket पाहिजे. एवढं अग्रेशन का लोक माग म्हणतात तुम्ही आवाज आणून ठेवता. नाही काय ते गणित फरक होतोय कारण गाय आजारी पडते फॅट डिग्री लगेच फरक दाखवते. हा. फॅट डिग्री मध्ये बदल दाखवतो. गायची आहे ना समजा एकदा समजा आजारी जर पडली का 2 टायमाचं आहे ना दूध आहे का ती कमीच राहते आणि ते परत भरता करताय का परत मग तेवढा टाइम जातो. तुमच्याकडे समजा तुमच्याकडे भाजीपाला किंवा पिकं कोणती होते? कांदा जास्त. कांदा काय एवढे जास्त विक्री? कांदा आता तसं आधी निघायचं 350 काढलं आधी ते होतं. नाही आता सोनीचे लहान वडिलांनी 350 वनपट काढलं होतं एकरात. किती? 350. आता काय आहे सध्या? आता काय निघाते 150-200. बरोबर आहे ना. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये उत्पादन क्षमता काय झाली? कमी झाली. मग ज्या अर्थी जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली त्या अर्थी चाऱ्याची सुद्धा पोषक क्षमता कमी झाली. मग शेवटी दूध कशातून निघतं? चारा. मग चाऱ्याचा जर कस उतरला तर गाईचा पण कस काय होणार? उतरणार. आणि म्हणून तुमचं जे समस्या आहे का तुम्ही मिल्क चार्जर बंद केलं की ताबडतोब लगेच तुम्हाला इफेक्ट दिसतो. तर काही भागामध्ये माती जरा कसदार आहे ना मग त्या लोकांनी जरी बंद केला तर त्यांना फरक दिसत नाही, जरा टाइम लागत. मग ते म्हणतात नाही मी बंद केलंय काय फरक नाही पडत. आता हे अशा बुद्धिवंतांना काय करायचं? त्यांची बुद्धी थोडीशी डोक्यापासून खाली सरकली त्याला काय करायचं? मुद्दा काय आहे की तुमची जमीन जर सुपीक असेल तर तुम्हाला मिल्क चार्जर बंद केल्यानंतर जे इफेक्ट दिसतात ते जाणवून लगेच. तुम्हाला लगेच का जाणवता? तर तुमच्या जमिनीमध्ये थोडासा कस काय आहे? कमी म्हणून तुम्हाला लगेच जाणवतं. बरोबर की नाही? ज्याचा रस्ता खराब आहे थोडा टायर कमी झाला तर लगेच कळतो टायर खराब झाला. पण जो टायर एकदम टायर रोड आहे त्याचा फार गोटा झाला तरी कळत नाही. कळलं की तुम्हाला? हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. पण हे आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही. जर तुमचा टायर तुम्हाला लवकर लक्षात जर नाही आला तर खराब झालाय आणि तो डायरेक्ट फुटला तर अजून काय काय फुटेल हे लक्षात घ्या तुम्ही. तुम्ही वर्षभरामध्ये तुमचं म्हणजे मिल्क चार्जरचा खर्च किती होतो आणि तुम्ही मिल्क चार्जरचा आहे ना आम्हाला 8 दिवसाला लागते. 8 दिवसाला एक बादली लागते. म्हणजे 4 बादल्या जाते महिन्याला 4-5 जातात. कधी कधी ना 4 समजा एखादी गाय आजारी पडल्या वाटलं ना तर लगेच एखादी 1685 म्हणजे 8,000 रुपये तुमचे जातात. बरोबर आहे ना? 8,000 रुपये तुम्ही चारता तर तुमचं जे म्हणजे आर्थिक गणित आहे ते काय बदललं भाऊ त्याच्यामुळे? फॅट डिग्री लागली. अच्छा दुधात किती फरक पडला? दुधात आहे ना दूध आता समजा मेंटेन राहते पूर्ण. असं आहे ना समजा आज जेवढं भरले ना तेवढंच 10 दिवसांनी तेवढंच भरते. ज्या लोकांकडे जास्त दुधाची गाय आहे त्या गाया उतरत तेवढं फास्ट. नाही उतरत नाही. काय अनुभव आहे तुमचा? नाही भरपूर सांग तुमच्या किती लिटरची हायेस्ट? 15-16 आपल्याला जास्त क्वालिटी नाही तेवढ्या. डेअरिंगच करी नाही. बरं ठीक Dairy आहे नाही. 15 तर 15 द्यायचा व्यापार 15चं दूध तिचं किती दिवस टिकत? एक 2-2.5 महिने. बरं. त्याच्यानंतर किती त्याच्यानंतर लिटर मग आपण हे करतो ना हा वेतन केल्यानंतर भरल्यानंतर मग कमी व्हायला चालू किती होतं. दिवसात किती कमी होती? 5-6 महिने 6व्या महिन्यात 2-3 लिटर वर येते. अरे बापरे. आम्ही का ती गाई का बळबळ आठवली लास्टच्या महिने 8 दिवस त्या 2 गाय स्टार्टिंगला. किती लिटर दूध द्यायचे त्या? लास्टला 15-16, 9व्या 8व्या 8.5 9व्या 9.5 महिन्यात बळच आठवल्या परत. आणि त्यांचं दूध किती आहे दोन्हीचं?
त्यांच्या आठवलं त्यांचं आता त्याच्या सगळ्यात बळच आठवलं त्यांचं जे आता 15-16 द्यायचे त्या. त्यांचं का ती आताच देती 25 देती बरं का काळी ती 2 नंबर हा. आणि ही देती असेल म्हणजे 22-23. आता हे डिलिव्हरी झालेले दोन्हीच्या पण. हा का हे वासरू आहे काळीचं त्या इथं बसलेलं आहे. अच्छा हे आणि गेल्यात उडून किती ते वार इतकं आलंय का पूर्ण ते झाड तुटलं ते त्याच्यामुळे तुटलं का? हा लय झालं इतकं झालं का पूर्ण आम्हाला दरवाजाच लावता येणार इतकं वार होतं पूर्ण बंगल्याचं म्हणजे माणूस डायरेक्ट मध्ये असत हे केलंच नाही सगळ्या तिकडे शेड मध्ये गेले सगळं तोडलं ते शेड नेट तरी ते राहिलं नाही मग कमीत कमी. हा ते तुटलं म्हणजे हा मगच पाहिलं आम्ही ते झाड घेता. महत्वाची गोष्ट काय आहे की तुमच्याकडं आता समजा एवढं दुधाच्या गाय आहे पण तब्येत येणं भारी हो. 30 लिटरची गायची तब्येत अशी नाही राहत कधी तिचा काही काटा उघडा राहतो. नाही मग माव तेच नियोजन आहे का गाई आहे ना दूध कमी दिलं तरी चालेल पण गाई आपण मर कधी चालेल नको ना बाकी मग काय एवढं मालकासारखेच गाय आपल्या गाय चांगली ते काही पुढे सगळ्या. हा दूध कमी झालं तरी त्यामुळे ती गाई घेणे झाली पाहिजे. बर बर बर. शेण कस काय शेण भारी आता हे काय झालंय तिथं आम्ही बांधून ठेवलेत ना खायला कस काय खायला खायला चांगले येतात म्हणजे खायला चोखंदळ झाल्या का? नाही पावडर जर बंद असली का मग खाती नाही हा पूर्ण असं चाटून नाही आणती. बर म्हणजे पावडर बंद असेल तर खायला चोखंदळपणा करा. हा शिल्लक राहते. शिल्लक राहते कुठे हा तेच ना मग म्हणजे शिल्लक ठेवता आणि जर पावडर असेल तर मग जाऊन पूर्ण साफ करते. शिल्लक नाही राहत. तुम्ही जो वापर रेग्युलर करताय ते तुमच्या गोठ्याचं तुमचं बिलिंग महिन्याला किती बिलिंग होतं दुधाचं? दुधाचं होतं 90-95 1 लाखापर्यंत जाते. किती गायांमध्ये? आता एवढं काय माहिती 6 गाय आहेत पण 6 आहेत पण या आता कमी जास्त हे आहे ना सरासरी आता समजा वर्ष झालं तुम्ही वापरताय सरासरी ना 70-75. वर्ष झाले ना आपण वर्षाचं गणित घेऊ पहिले 6 महिने सोडून देऊ. हा तुम्ही आता धरसोड केली वर्षभरामध्ये तुमचं सरासरी ऍव्हरेज काय किती लिटर दूध गेलं? नाही दूध किती लिटर जातं महिन्याला? महिन्याला रोज रोज का सरासरीमध्ये. आता सध्याला जातं 110. हायेस्ट किती गेलं होतं आणि कमीत कमी किती गेलं होतं? हायेस्ट गेलं तर 125 एक आसपास. नंबरची गाय किती लिटरची ती आहे 38 लिटर दिली तिने. एका टायमाला? हा नाही एका टायमाला 2 टायमाला. हा म्हणजे एका दिवसात? हा एका दिवसात 2 नंबरची 35-36 देती. ही 3 नंबरची 3 नंबरची ही देती 25. ही ही कारोड आहे आता पहिल्याच त्याला खाली आहे. अच्छा ती मी नाही याची हिशोबात नाही ही 34 लिटर. ही ही देती 22 लिटर दिलं पहिल्या त्याला 25. म्हणजे या 2 सोडल्या तर बाकी सगळ्या 30च्या पुढे. हा बरं रेट काय मिळतो? रेट आता मिळायला लागले 2 रुपये वाढले ना तेव्हापासून आता 30-31 पडेल. सगळा खर्च तुम्ही काढला नाही का घरी असं जागेवर बसून कधी गणित काढलेलं आहे ना 5 गोंडपट आहे ना 5 गोंडपट भुशाचे लागतात महिन्याला? नाही मस्टरला एका मस्टर मस्टर हा 10 दिवसाला. बरं ठीक आहे 10 दिवसाला 5 केवढी झाली ती? 1200 म्हणजे 12-5 6,000. ठीक आहे अजून आणि एक कांडीचं कांडीचं केवढं लागलं? ते 1700. किती किती लागतं त्या? ती एक गोंडपट लागतं. एकच लागतं. हा मग समजा लागलं तर थोडं हे किती झाले? 6 किती झाले? 8 7,700. अजून काय खर्च आहे? आणि हे बकेटच. मग हे 8,000 16,000 रुपये 15 नाही तसं नाही हा मस्टरचा खर्च सांगितला आम्ही. हा मग याचे हा मस्टरला हा. मस्टरला हे आमचं 10 दिवसाचा विषय आणि आहे ना. ही म्हणजे 10,000 एक बकेट लागतील 10 दिवसात. हा. ही एकच 1600. म्हणजे 1,600 रुपये. हा 1,600 आणि ते किती झाले? 700. आणि जवळजवळ किती झाले? 9,000 रुपये झाले. हा आणि बिल किती निघत तुमचं? 30,000. बाजार नाही त्याच्यामुळे तोट्यात आहे ना. नाही आता आहे ना आम्हाला आहे ना रेट आहे का ज्या तुलनेत होतं का त्या तुलनेत आहे ना रेट चांगले भेटत होते. मला एक सांगा एखादी वस्तूला तुम्हाला 100 रुपये खर्च येतो आणि बाजार होते तेव्हा 500 रुपये मिळत होते. किती? 500 रुपये. आणि आज तुम्हाला 300 रुपये मिळत आहे. म्हणजे तोट्यात कसं काय गेले तुम्ही? खर्च तुमचा तुम्ही कल्पना 500 रुपयाची करू राहिले म्हणून तुम्हाला तोटा दिसू राहिला. नाही आधी आहे ना आम्हाला जे 35-36 रुपये रेट होतं ना त्या टाइमला आहे का मी काय म्हणतो तेव्हा तुम्ही 4 व्हीलर घेऊ शकत होते पण आज 2 व्हीलर तर घेऊ शकता ना. का असं आहे तुम्ही वेळेस सायकलीवर आली. नाही म्हणजे शेतकऱ्यांनी एक गोष्ट काय लक्षात ठेवली मी असं नाही म्हणत आहे का बाजार आणखी कमी व्हावं. लक्षात घ्या माझी इच्छा ती नाही. माझी इच्छा तर अशी आहे का बाजार 100 रुपये व्हावा. विषय तो नाही मग तो का कसा व्हावा यासाठी मी प्रयत्न पण करतोय आणि एक दिवस ती करून बी दाखवेल तो भाग वेगळा. परंतु गायची फॅट कशी लागते आता म्हशीच्या दुधा प्रमाण लागते रेट भेटत ते नाही ना करू ते. ना आपण ते. डेअरीवाली देत नाही मुळात नाही असं. काय म्हणतो डेअरीवाली ते 27 मध्ये देते हे बघा एक गोष्ट इंग्रजांच्या वाढून उपयोग काळापासून नाही इंग्रज आपल्या देशात का बरं आली? का बरं आली? राज्य करायचं. तसं नाही लुटायला आले मग तुम्ही का लुटून दिला? काय म्हणतोय मी आपल्यात इकी आहे का? आहे का? आज जर आपल्याला उठाव करायचं म्हणलं इकी आहे का आपल्यामध्ये? नाही. त्याच्यावर बोलायचं आपण. म्हणजे आपलं कसं आहे समजा 10 दिवस नाही 2 दिवस जरी दूध आपलं नासलं
आणि ते वाया गेलं तर काय करायचं त्याचं? आपण काय म्हणतो ते बंद करावं, विका कुठेतरी, हा बरोबर की नाही? मुद्दा काय याच्यामध्ये हा नाहीये मुद्दा की आपण काय, मुद्दा हा आहे की आपलं जे दूध आहे त्याची क्वालिटी चांगली आहे, हे लोक आपल्याला बाजारात देऊ शकत नाही, हा. नाही. तर मग नाही, तर मग त्याला मार्ग आहे, त्याला काय आहे मार्ग आहे. तुमच्याकडे एवढे हुशार गँग आहे, त्या हुशारीचा काय झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे. एक साधारणतः 70-80 हजाराचं मशीन मिळतं, त्याच्यातून पनीर निघतं, त्याच्यामधून तूप बाजूला काढता येतं, त्याच्यामध्ये तुम्हाला हे काय बनवता येतं, लस्सी काय ती ताक बनवता येतं, पनीर बनवता येतं, मग तुम्ही बासुंदी म्हणजे सगळेच पदार्थ नाही ते काय आम्हाला मार्केट जे आहे ना, खवा बनवता येतो. मला काय म्हणायचंय, तुमच्या जर दुधाला क्वालिटी, लोक का बनवत नाही, कारण त्यांच्याकडे क्वालिटी नाही. क्वालिटी नसल्यामुळे लोक डिरिंग करत नाही, त्यांना माहिती आहे आपला खोटा कार्यक्रम आहे. ज्याला फॅट गव्हर्नमेंट सांगतं 3.5 आणि 8.5. नाही आम्ही आता मुंबईला गेलो होतो ना, तर मुंबईला गेलो होतो 4.5 ते पिशवी लिहिलं होतं 4.5 फॅट आणि 8 आतमध्ये किती होतं? नाही मग तेच ना, आम्ही 4.5 फॅट आणि SNF 8.5 सांगितलं. ती पिशवी बघितली आणि ती दूध आम्ही चहा पित होतो ना, ती पिशवी बघितली का, म्हणलं आमची गायांची तिथे जी घरी तयार होतंय का तेवढीच लागत नाही, आणि तुम्हाला देतात कशी काय तेवढी नेमकी 4.5 आणि 8. या जगात काही पण बुजगावून उभं करतात. तर मुद्दा काय महत्वाचा की तुमच्याकडे क्वालिटी नाहीये सगळं, म्हणून ते डेअरिंग नाही करू शकत, पण आपण डेअरिंग करू शकतो. तुम्ही जे म्हटले की जर आपल्याला मल्टिप्लाय होऊन मिळतंय, म्हणजे ज्या दाण्याला आम्ही खर्च करतो त्याच्या बदल्यात एवढे दाणे मिळतात, म्हणजे आम्हाला जमीन पुसते. आम्ही नाही जमीनला पोसत, आम्हाला गाया पोसतात, आम्ही गायांना पोसत नाही. पहिलं ह्या डोक्यातून बाहेर आहे, तुम्ही नाही गायांना पोसू राहिले. तुम्ही जर गायांना पोसायची वेळ आली ना, तुलाच खाटकाचा रस्ता जातात. खरं खोटं आहे? म्हणजे माझा उद्देश हे सगळं कठोर बोलण्याचा, तुम्हाला जागृत करण्याचा आहे. समजा तुम्ही म्हटले मला भांडवल नाही, शासन आज काय सांगतं, तुम्ही उद्योग सुरू करा छोटे छोटे, त्याला कर्ज देतं बिगर व्याजी, अगदी 10 लाखापर्यंत, बरोबर की नाही? तुम्हाला किती लागणार भांडवल? 1 लाख रुपये लय झालं, 1 लाख रुपयाच्या आतमध्ये भांडवल. पण तुमच्या दुधाचे आज लगेच काय होतील, पैसे होतील ना. कमीत कमी तुमच्या दुधाचे आज 40 रुपये लिटरने पैसे होतील. किती? 40 रुपये लिटरने. तुम्ही लगेच करा असं नाही, आजही तुम्ही काही तोट्यात नाहीये, पण तुम्हाला खरंच फायदा पाहिजे ना, तर मग तुम्ही काहीतरी काय करा, पुढचं पाऊल उचला. मला सांगा, तूप केलं तर तूप काय भाव विकत? कमीत कमी हलकं तूप सुद्धा 1000 रुपये विकत, पण त्याला काय पाहिजे, क्वालिटी पाहिजे. इथं साई निघाला लोकांची, तूप कुठून काढायची? साई निघती की साई भाकरी निघती जनरली. बरं, हे वापरण्यापूर्वी साई किती निघायची? साई नव्हती निघत, मग पातळ साई विषय चाललाय. साई घेतोय नव्हतं. मग तुम्ही दूध घरात वापरतच नव्हते, त्याच्यातून आता पोरं आहेत म्हणल्यावर मग पोरांसाठी आम्हाला घ्यावंच लागतं ना. हा. आणि मग तुम्ही दूध तापवतात, तू साई वगैरे करतात नाही, तूप वगैरे काही करता? किती कसं तूप? आता आमचं थोडं कधी खातात बितात. आम्ही ना घरी फक्त टोपभर घरी खायला जे पोरांना घेतो ना. हा खाल्लंय. खाल्लंय का? कसं काय लागतं? आता चांगलं आम्ही म्हशीचं म्हशीचं दूध आणि लागत राहिली साईड टाकायची नाही तर मग नाही. म्हशीचं दूध लागतं म्हणते, आणि तरी म्हणते परवडत नाही. सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आरोग्य. बघा, ज्यांनी करोडोची संपत्ती उभी केली, मोठमोठे साम्राज्य उभे केले, त्यांचे राजवाडे सुद्धा आता काय वसळले. पण तुम्ही जगत असताना कशी जगू राहिले? एक लक्षात घ्या, श्रीमंत होणं चुकीचं नाही, बरोबर आहे, श्रीमंत जरूर व्हायचं, पण आधी आरोग्यामध्ये श्रीमंत. कशामध्ये? जे तुम्ही आलेला मला सांगितलं. मग पहिलं आरोग्य कोणा सांभाळा? गायांचं. तुम्ही गायांचं आरोग्य सांभाळलं, तुमच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील आणि आपोआप तुमच्या मातीचं आरोग्य सुधारेल. तुम्ही शेतीमध्ये रासायनिक खतं कधी बनवून वापरता? पहिल्यापासून. तुम्ही जर शेतीमध्ये रासायनिक खतं वापरता, जे खतं तुम्ही 30 वर्ष वापरली, तुम्ही 1 वर्षाने कसं काय सगळी परिस्थिती बदलत नाही ना, बदलत 1 वर्ष. तुम्हाला जादू का बरं पाहिजे? आपण करू ते सगळं माफ, समोरच्याने मात्र एकाच वेळेला जादू केली पाहिजे. आपण 30 वर्ष राडा करायचा आणि आपण समोरच्याने 1 वर्षात जादू करून द्यायची, ही अपेक्षा का? तुम्ही पण त्याला थोडासा वेळ द्या. तुम्हाला एक माहिती आहे का, तुम्ही जर रेग्युलर याचा वापर केला शेतीमध्ये, तुम्ही म्हणता शेतीमध्ये काय पिकतं, तुम्ही करतेच नाही शेती. करावंच लागेल. एवढा सोन्यासारखा माल पिकवतो तरी म्हणते तुम्ही शेतीमध्ये काय पिकतं? हे असा माल पिकतो लोकांकडे. एवढी रुंद पत्ती आहे ती, एवढी रुंद पत्ती मला दाखवा आमच्या भागामध्ये लोकांची. तरी इरं सोडित नाही आम्ही आता लई, म्हणजे जास्त आधी ना इरं टाकत होतो आम्ही, इरं टाकायचं कारण म्हणलं काय नाही होते ना, जेवढं आपल्याला हे करता येईल तेवढं. जिथं जात आहे ना ती ताकद बघा किती जबरदस्त आहे. म्हणजे तिथं लई होते.
आलं लक्षामध्ये. तुम्ही एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुमचे विचार सकारात्मक होती नाही ना तोपर्यंत तुमची परिस्थिती बदलली तरी तुम्हाला कळणार नाही. बरोबर. तुम्ही तुमचे विचार पहिले बदलले पाहिजे. जर तुमचं पोरगा एवढं पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही किती पॉझिटिव्ह पाहिजे. इथे उलट गणित आहे. हां, प्रगतीच्या दिशेने त्यांनी जर विमान उडवलं तर तुम्ही विमानाची चाकं काढून घ्याल. हे उपयोग नाही ना बरोबर. सगळे पोरं सारखी पोरं. आता एवढं कष्ट करून एवढं उभं केलंय पोरांनी. मला सांगा, लाखाचे 12,000 काढले किती पोरं दाखवू तुम्हाला मी, आहे का नाही? आहे का नाही. पण तुमचं पोरग तर 12,000 लाख करू राहिले की नाही. आज कमीत कमी प्रयत्न करतंय, मेहनत करतंय. तुम्ही याचं जर शेणखत जर वापरलं जर शेतांमध्ये तर 100% तुम्हाला तुमच्या पिकांमध्ये दुप्पट उत्पन्न दिसेल. किती? दुप्पट. हा, हे गणित आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जर तुम्ही अभ्यास करून वापरलं, जसं तुम्ही गायांच्या बाबतीमध्ये एकदम शार्प झाले तसं तुम्ही शेतीच्या बाबतीमध्ये शार्प व्हा. जे काही पीक कराल दुप्पट उत्पन्न निघाल तुमचं. आणि पीक असं येईल, समजा कांदा आहे तुमच्याकडे, तुमचा कांदा 300-400 गुणीनं जाईल एकरी. बरं, तो बी अतिशय कमी खर्चात. जर तुम्ही गोवामृत आणि RNPH जर वापरलं शेतामध्ये तर. पण ही माहिती तुम्ही घ्या, असे पिकवणारे तुम्ही एकटे नाही, असे हजारो शेतकरी आहेत. नाही, तुम्हाला त्याचे प्रूफ आहे डायरेक्ट. बरोबर आहे. भुईमुग करा. आता भुईमुगाला केलंय आम्ही ना, हा, ते रासायनिक नाही टाकले. हा, आता मग तेवढं सॉइल चार्जर केले, कृषी अमृत टाकलेले, बेसल मध्ये RNPH टाकलेले. आता बघू म्हणलं काढायच्या टाइमला कसं निघतंय भुईमुग. बरोबर आहे की नाही. कसं आहे बघा, तुम्ही जोपर्यंत आम्हाला परवडत आहे असं तुम्ही जाणून घेत नाही तो पण तुम्हाला परवडणार बी नाही. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी शिका. तुमचा विषय नाही हा. जनरल जो आताही घाबरलेला आहे बाबा, हे आता यांनी एवढं वापरलंय मग यांना काही कमिशन मिळालं असेल. कमिशन मिळालं कोण? या लोकांच्या गोळा करून आले आम्ही. कमिशन काय आम्ही या गाडीमध्ये गोळा करून इथं मांडलाय का? काही जण असे पण म्हणतील त्यांनी गाडीतून आणली असती, मांडली असतील सगळ्या जुन्याच्या गोळा करून आणि यांच्या नावावर लोटले असतील. हे काय झालं, निगेटिव्ह विचारांचे परिणाम आहे. हा, निगेटिव्ह विचार माणसाला एखाद्या या उदयीसारखे पोक खडतात मध्ये. हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही चांगलंच करताय, अजून चांगलं कसं होईल पहा. समजा माझ्यासारखा माणूस आला, माझ्याकडनं आयडिया घ्या, मला हे नका सांगू सर पडत नाही, मला हे सांगा सर ह्याच्यामध्ये अजून काय करू शकतो आम्ही. नाही तर मग ती पोरगा करते मला काय माहिती त्यात, असं जर तुम्ही बोलले संपला विषय सगळा. मग ह्याच्यामुळे काय झालं, पोरगा एका बाजूला, वडील एका बाजूला. मला सांगा, वडिलांचा अनुभव हा मुलाच्या पाठीशी असला पाहिजे. तुमचं हे जे दूध आहे हे दूध औषध आहे हे लक्षात ठेवा. हे लहान लहान पोरं आहे ना, ते म्हणता ना आम्हाला हे दूध पाहिजे, त्याचं कारण आहे. त्या दूध तेवढी काय आहे, म्हशीच्या दुधावानी आम्ही खातो. कारण नाही का वास नाही येत. आधी ना ती वास आहे जसा गायचं दूध म्हशीचं दुधासारखं लागणं, ते बी जर्शीचे चमत्कार नाही का? नाही आम्हाला मग काय गावरान गाय होती ना, गावरान गायची म्हणतात ना दूध प्यायचे. इथं आमच्या पाहुणे ते बाटलीवरून येत होते काढासाठी. ते पण म्हणले का तुमचं दूध लय भारी आहे आणि म्हणजे गावरान गाई म्हशीसारखं सफेद सफेद दूध आहे. आपलं सामान्य लोकांचं कसं माहिती का, जर्शींचं लाल दूध असतं ना, समजा बाकी लोकांचं कसं राहतं माहिती का, दवाखान्याला लाख रुपये गेले तरी चालते पण पोटाला नाही घालणार. पोटाला नाही खाणार. अशा लोकांना देव कसं देईल आहे ना. हा, असं विषय आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे आज तुम्ही हा जो बदल केलाय त्याने तुमचा काय काय फायदा झाला. दूध मेंटेन राहते पूर्ण बरोबर, आणि गोचिड नाही होत, जंत नाही होती. बरोबर, आणि क्वालिटी ना आपल्याला समाधान आहे का आपण पुढे देतोय ना आम्ही जसे घेतले ना तशाच तसेच आहेत. त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा भारी झाले, चमक आहे. त्याच्यापेक्षा भारी. म्हणजे तुम्ही ही कमाई केलेली, आम्हाला पैशाचं पैसे या किती मिनिटाला तुम्ही गोठा तुमचा मोडाच ठरला. एक कल्पना केली आपण, तर तुमच्या गायांची किमती किती आहे. हे बघा ती गाय 230 ची 2,30,000ची आणली, हा, ती 2,30,000ची आहे, ती 2,22,000ची आहे. हायस्ट गाय आणायची. पिकवणी झाली होती. हा, लोक लाखाचे 12,000 करते. नाही मग त्याच्यामुळे तर आम्ही जीव घालून आज दुधाचं आहे का नाही, 2 रुपये घरी कमी उरलं नाही तरी चालेल. पण त्यांची तब्येत खराब नाही. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही आता फायद्यामध्येच आहे. फक्त आता काय करा, चाऱ्यावर फोकस करा, RNPH चारा करा यांचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही हा जो गोअमृतचा जे शेण मिळणार आहे तुमच्या पिकांना वापरा, सगळी वापरू, एवढं करा लक्षामध्ये. नाही आता आम्ही गोअमृत टाकलं होतं ना, ते टाकलेलं रिझल्ट दाखवतोय. पण आता सध्याला काय झालं, ते लवळा जास्त झालेल्या वावरांनी, त्याच्यामुळे ते रिझल्ट दाखवत काय नाही. करा, तुम्ही पिकाला कुठल्या टाकलं हे मला सांगा. कांद्याला तुम्ही RNPH वापरलं का? RNPH लिक्विड सोडलेले खालून, आम्ही डायरेक्ट असं येत नाही आलो.
एक लक्षात घ्या. बेसल नाही टाकलं. तुम्ही जर नुसतं सॉईल चार्जर वापरलं हा. तर तुम्हाला रिझल्ट नाही भेटणार. हा, हा. तुम्ही जर RNPH वापरलं म्हणजे लवळा सुद्धा कमी होईल. हा. सिंपल आहे. बेसल मध्ये लवळा सगळ्यात सोपा उपाय राजगिरी लावा. राजगिरा केला होता राजगिरा केलता. केला होता. नाही तुम्ही एका दिवसात एका वर्षात नाही जाणार तुमचा. मग असं म्हणा पण एक रिपीट करावं लागतं. आम्ही ना एकाने सांगितलं 4 वेळा नांगर. एक ठोका टाकला लाकडाच्या कुरडीचं नाही तुटलं मग काय करतो हे तुटणारच नाही असं म्हणतो. दुसरा टाका. हा, हा. असा विषय होतो. हा, हा. मग हे मुद्दा आहे ते करा. हा, हा. थोडस मार्गदर्शन घ्या. हा, काय असं नाही ते म्हणजे याच्यापासून पुढचं नाही पुढं आम्हाला कसं हे करता येईल ना ते आम्हाला फक्त गाईला. तुम्ही अजून एक गोष्ट काय करू शकता माहिती आहे तुम्हाला मगाशी म्हटलं ना मी हा, हा. तुम्ही दुधावर प्रक्रिया करू शकता. हा, हा. ते मशीन जर घेतलं हा, हा. तुमच्या दुधाचे भरपूर पैसे दूधचा वापर करून जे काही खवा बनवता हा, हा. किंवा पदार्थ बनवता अशा लोकांबरोबर कॉन्टॅक्ट करा ना. ते तुमचं दूध जास्त रेटने फिक्स कायमचं घेतील. हा क्वालिटी असल्यावर डेअरी वाले जर तुमच्या हातपायच नाही हलवले नाही. तुमच्याकडे सोनं आहे आणि तुम्ही आता सोनावर जर शोरूम घेऊन जर नाही बसला कोण येईल त्याच्याकडे. कोण जाणार? तुम्ही तुमच्याकडे जर ऑलरेडी चांगला माल आहे तुम्ही खवा बनवा ना. खवा बनवून घेऊन जा. हा म्हणजे तुम्ही तिला बोर्ड लावा ना रस्त्यावर एक इथे वैदिक खवा मिळेल वैदिक दूध मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. तुमची शेती चांगली करा. शेतीला जर या गोवामृतची जोड भेटली तर तुमची शेती एकदम जबरदस्त होईल. लक्षामध्ये नुसतं गोवामृत नका वापरू त्याच्यावर RNPH. हा लगेच रिझल्ट नाही दाखवणार पण. वेळ लागेल ना जमिनी नसलेल्या त्या रिपेअर व्हायला वेळ लागेल. ओके तुमचं नाव आणि पत्ता सांगा. अभिषेक विक्रम मावळे आणि मुक्काम पोस्ट लोणी मावळा तालुका पारणी. मावळे अच्छा. मावळे अभिषेक मावळे. हा अभिषेक विक्रम मावळे. आणि हे तालुका काय मुक्काम पोस्ट लोणी मावळा तालुका पारनेर आणि जिल्हा अहमदनगर. ते आधी आहेत ना पावडर मध्ये आधी मी वापरायचो का त्या टाइमला वाटायचं बरं का पण ते आता स्वतःहून एखादी गाय बुळकांडायला लागली का ते स्वतःहून म्हणतात पावडर मध्ये 5 म्हणतात आपोआप म्हणतात. कारण आणि आधी कसं व्हायचं एखादी गाय बुळकांडायला लागली का घेऊन उपयोग नाही. पप्पा रिझल्ट आला पाहिजे. नाही नाही म्हणतात ते. आता हे करतात ते स्वतः मध्ये मानतात. त्याने टाकले तर ते परत टाकीत गुरांना पावडर. बस काम करा. चांगलंय बघा. शेवटी तुम्ही आता एवढं चालून तुम्ही 2 गोण्या पण झाल्या तुमच्या. हा 2-3 वगैरे आणि पॅकेट पण झाली बरोबर. पाकिट कमसे कम 30-40 पाकिट नाही भेटलं का ते आणायचं लगेच ते आणायचे. म्हणजे तुम्ही आमच्यापर्यंत कधी पोहोचलेच नाही पण तुम्ही एकदम आता आहे ना समजा आता आळकुटीला गेलेलो आहे ना आळकुटीला गेलेलो आहे ना तर भेटलं नाही ना तर आळकुटीला नाही भेटलं समजा यांच्याकडे मेर काय जर पाकिट नाही भेटलं नाही तर बकेट नाही भेटलं तो तिकडून परत निघून जायचं. दूध काढलं ना नसलं ना दूध काढलं तर दूध घालून तसंच जातोय आणायला निघून पण आणायचं. कुटीला एक दिवस नाही काढायचं. 9 वाजले तरी चालेल घरी यायला. याच्यासोबत आळकुटीवर निघून किती लय वेळा आणायचं. हा तो पण आणतो तो जर गेला ना त्याला सांगतो आणायला. कारण समजा आपल्याला एकदा पाण्यावानी सवय लागलेली त्यांना माणसा जेवणात जर पाणी नसलं का ते पाणी जेवण जाणार नाही तशी गंमत झालेली त्यांची. मग त्यांना पण हा कारण त्यांचं मन खुश करायचं आपल्याला ना. तुम्ही 30 लिटरच्या पुढच्या जर गाय असतील ना तर 1000 म्हणजे सोडत नाही गोठ्याला. हा नाही सोडत. तुम्हाला काय वाटलं 30 लिटरच्या गाय आम्ही ती गाय आणली ना आमच्या आणल्या ना यांना गोचिड होत आणलं तेव्हा पण इथं आणल्यापासून अजिबात काहीच नाही ना. पोचड नाही काय आता गायला चमक आणलं का चमक आहे दुसऱ्याची ना गाय धुतली न चमक बघितली का गायला आपलं मन खुश होते बाकी काही नाही. या गाय पाहिलं अखेर पाय चमकता नाही काय हे बघा ना किती मनसोक्त रवंत करते. त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन नाही डोळे शांत. तुम्ही गोट्यामध्ये जा त्या गाय अशा तोंड सोडून दिलेल्या अशा खरं की नाही हाड अशी वर निघाली. नाही गायची तब्येत नाही उतरली पाहिजे आणि आपलं गाय खुश तर आपण तेव्हा खुश. त्या 2 आणल्या होत्या ना शेजारच्या त्या जर सोडल्या का एवढं पळायच्या ना ते पूर्ण हिंडायला लावायचे आम्हाला सगळं. पळायच्या पार. पण आता आहे ना आता आहे का नाही पार शांत एकदम म्हणजे मन जागेवर सगळं मिळते ना. मन तृप्त झाल्यासारखं. आणि त्यांना जितकं खायचे ना तेवढं खाऊन द्यायचं असं करायचे आपल्याला. चांगली गोष्ट आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही मिल्क चालू केल्यानंतर तुमचे आजार बंद झाले. हा दुधाची क्वालिटी वाढली. टिकून राहिली म्हणजे क्वालिटी मेंटेन झाली दूध मेंटेन झालं. त्याच्यानंतर तुमचं जे गणित एक स्थिर झालं. तसं दूध व्यवसायामध्ये गणित स्थिर नाही राहत. अचानक कोणती गाय आजारी पडली काय तुम्हाला त्रास देईल. आणि मुळात काय झालंय समजा आता एखादी गाय आजारी पडली तिला आहे ना आता मी काय करायचो आमचे पाहुणे MUC ते तर त्यांना फोन करायचो हे आता हे असं झालेलं आहे मग आता काय इंजेक्शन मारू. आधी मी MSc झालेली त्यांची हा वेटरनरी सायन्स. मग तेच ना वेगवेगळे सांगायचे ना औषध हे मार ते मार. पण आता आहे ना फोन त्यांना कमी करतोय का आपण काही जर वाटलं ना फक्त 5 द्यायचं औषध ती जे ते आपलं असेल ते कव्हर करीन ना आतल्या आत म्हणजे असं ते आतल्या आत म्हणजे जसं काय पाजलं ना ते जसं काय कोणत्याच औषधाची गरज नाही अशी ते ह्याच्या पावडरवर कव्हर होते. म्हणजे तुमचे जवळचे ओळखीचे डॉक्टर आहेत ते पण नाही ती बिओलिटी डॉक्टर आहेत ना आमच्या इथे येतात ना
ते बेलुटी डॉक्टरांचं त्यांचा सुद्धा विश्वास बसला याच्यावर काय का वापर माझ्यात आधी मला बाकीचे आहेत ना म्हणायचे पण त्यांना मी सांगितलं ना त्यांची पण आता त्यांचा सुद्धा अभ्यास असा नाही पण ते पण म्हणतात नाही जर फरक पडला तर मग मला फोन कर. नाही ते ना त्यांचा सुद्धा असा अनुभव झालाय का काहीतरी फरक आहे याच्यात. याच्यामध्ये फरक आहे. हा म्हणजे दवाखाना आता जवळजवळ हा मग त्यांना एकदा काय झालं गाई आता बरेच दिवस मध्ये बोलावलं नाही 4-5 महिने बोलावलंच नव्हतं डायरेक्ट तर ती म्हणायची तू गाई लावायला दुसरीकडून बोलतो मग मला फोन करतो ना म्हणजे जसं काही त्यांना वाटायचं दुसराच बोलावतं गावाला बोलतो आणि आजारी पडल्यावर मग नाही बोलत. हा असं झालं मग ते फोनवर बोललं म्हणलं नाही अहो ती डॉक्टरांची गरजच नाही पडली त्याला विश्वास नसेल पडला. हा मग त्यांना वाटायचं काय जसं काय दुसऱ्याला बोलत डबल गेम खेळतो आपण. हा असं झालं आणि दुसरं डॉक्टरच नाही ना आमची इथं मग दुसऱ्या डॉक्टर हे त्यांना कोण सांगेल अशी गंमत झाली. त्यांना सांगायचं ना दुसरा डॉक्टर आहे आमच्याकडे पण तो मिल्क चार्जर नाही त्यांना माहित झालं ना ते बरंच टाइम आहे का त्या बादली ते का त्यांना कंटेन नाही नेमकी काय आहे ते का म्हणजे त्यांचा ते अभ्यास आहे का ते कलाकार आहेत म्हणजे डॉक्टर आहेत पण ते कलाकार आहेत मुळात त्यांना जागा नाही भेटत. हा पण ते अभ्यास करीतात ना ते पण म्हणतात का काहीतरी आहे याच्यात आणि ना वापर म्हणतात मी त्यांना सांगितलं ना काय काय डॉक्टर आहेत ना तर XYZ मला मी बघितलं ना ते म्हणायचे काही याच्यात कंटेन नाही तू कंटेन नाही त्याच्यात कंटेन मेन्शन पाहिजे कोणत्या पण याच्यात तू काही कंटेन नाही तू वापरू नको समजा एखाद्या वेळेला तुला आता या 2 बकेटने रिझल्ट येईन 3 बकेटने येईन वर्षभर रिझल्ट येईन पण नंतर कमी येईन पण ती बेलुटी डॉक्टर आहे ना ते हुशार असल्यामुळे ते पण म्हणतात का हे वापर तू ह्याच्यात आहे ज्याच्यात क्वालिटी नाही ते कंटेनची गरज नसती त्यामुळे तू वापर आणि याच्यात रिझल्ट तुला रिझल्ट भेटतोय ना बाकी काय हो आणि गायला जर समजा चमक आहे ना आपल्या समजा आता गाय माणूस आजारी असला आपोआप त्याची चमक कमी होती आणि गायला चमक आहे म्हटलं गायला क्वालिटी त्याच्यात अंगात रस आहे मग बाकी काय सांगू शकता ना डॉक्टर पाणी कुठली काय आजारी पडणार सांगा बरं तुम्ही. मग त्यांची चमक वरून आहे ना कोणी सांग काय आजारी का नाही मिल्क चार्जर म्हणा आमच्याकडे. त्याच्यामुळे मग मग मिल्क चार्जरच आहे. म्हणजे फक्त शेतकरीच नाही तर डॉक्टर लोक सुद्धा आहे ना सजेस्ट करतात. आता माझ्याच मोठ्या बंधूचं मेडिकल आहे हा सॉइल चार्जर शॉप आहे आपल्याकडे मेडिकल मोठ्या बंधूचं आहे तर त्याच्या इथं जवळपास 6 वेट डॉक्टर आहे मेडिकल बांधले बरं बरं त्यातले 2 डॉक्टर बिल चार्जर सजेस्ट करतात. क्या बात क्या बात. हा मग आतापर्यंत हे करत आतापर्यंत विश्वास नव्हता बरं का याच्यावर केमिकलवाल्यांचा पण शेवटी त्यांना पण वाटतं ना कुठतरी शेतकरी अडचणीत नाही येऊ आणि बाकी काय नाही थोडासा नफा राहील जे प्रामाणिक डॉक्टर आहे ना ते खरंच सजेस्ट करतात. नाही खरा डॉक्टर कोण माहिती का जो शेतकऱ्याचा नफा पाहतो आणि गाईचा आरोग्य हा. तेच आहे. हा खरा डॉक्टर शेतकऱ्याचा नफा जपणारा आणि गाईचं आरोग्य जपणारा खरा डॉक्टर. हा मग तो डॉक्टर तू काय विचार करतो जर गाय टिकली तर आपल्याला भरायला कमी कमी बोलवतील ना जर गाईच नाही टिकली तर मग तो डोस दिलता ना गाय बसलेली होती ना गाय बसली होती ना तर डोस दिलता का जुन्या काळात म्हण होती ना हा? बाबा गेला दसम्या गेल्या दसम्या म्हणजे पूर्वी फार प्रवासाला चालल्यावर लोक नाही का ते दसम्या बनवायचे गावाच्या गुळ टाकून हा मग तसं आहे बाबा गेला आणि दसम्या घेऊन गेला तसं तुमच्या लक्षात आलं पाहिजे जर गायच गेली तर तुम्ही भरणार काय म्हणजे आज दूध व्यावसायिक जिवंत ठेवणं गरजेचं आहे. हे जर डॉक्टरांना कळलं त्यांनाच भविष्य आहे बाकी त्यांना भविष्य आहे का मग त्याच्यामुळेच आहे ना आपल्याला ना खर्च किती हो आता समजा जी 10 येते ना आपण एका गायकून 10 येतं घ्यायची आपण जेवढं चालतोय ना त्यामुळे ती पण कॉन्फिडन्स नाही देणार आहे आपल्याला. तुमची जी पद्धती ना वापरण्याची का बिनबोभाट एकदम खतरनाक आता यांचा काय चुकत असेल तर सांगा आम्हाला. नाही ओके चालू आहे आता प्रमाण किती चालू आहे सगळ्यांना आता सध्याला सगळ्यांना 100 चालू आहे आणि- हा एका टायमाला एकदम परफेक्ट एका टायमाला फक्त या ज्या गायला गायचं दूध हा. लक्षात घ्या आता दुधाचं कसं असतं 20 लिटरच्या आतमध्ये असेल तर 100 ठीक आहे हा 20 लिटरच्या पुढे जर गेली हा. तर 150 द्यायचं 150 हा 20च्या पुढे गेली होती कारण 20च्या पुढे गेल्याची गरज काय होती भूक वाढते असं आहे. समजा तुमचा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर जर हा. छोटा ट्रॅक्टर आहे त्याला ऑइल किती लागत कमी हा. मोठ्या ट्रॅक्टरला डबल लागत ना असं आहे ते. जेवढ्या लिटरचं जेवढा हॉर्स पॉवरचं ट्रॅक्टर तेवढं ऑइल हा. जादा तसं जेवढ्या लिटरची गाय तेवढ्या मिल्क चार्जर जादा आहे ना. बरोबर एवढं सोपं आहे ते. तुमचं नंबर सांगा सगळ्यांना. माझं नाव किरण लाळगे निघोत नंबर 9606404561. ठीक आहे तुमच्याकडून भरपूर सारी माहिती मिळाली बरेच समज गैरसमज दूर झाले आणि सगळ्या शेतकऱ्यांनी यातून काय धडा घेतला पाहिजे तुम्हाला काय वापरलं पाहिजे रिझल्ट भेटला समजा मी म्हणतो महिनाभर वापरलं पाहिजे या समजा आता तूप खाल्ल्यावर लगेच रूप तर नाही येत. तुम्ही अगोदर किती फेऱ्या लावली वापरून ठेवल्या ते 2-3 वेळा वापरला आम्ही ती म्हणायची ती दूध काढायची ना ती 2 वेळा झालं आमचं का बदलायचं कारण बदलायचं परत हे करायचं बदलायचं परत असं 2-3 वेळा झालं पण म्हणलं नंतर आहे का म्हणलं मग वापरायचं हे असं त्यांचं चालू होतं बदलायचं त्यावेळेस तुम्ही त्यांना काय म्हणत नव्हते म्हणत होते ना काय म्हणत होते? आपण येतो वापस अच्छा नाही पण ते सारखे बदलत होते तेव्हा
तसंच आम्ही दोघं पण कधी कधी असं नाही म्हणत. कन्फ्युज व्हायचं. कारण आपल्याला रिझल्ट वापरायचं बाकीचे वापरायचं म्हणून नाही वापरायचं. रिझल्ट कशाचा येऊ राहिला? हा त्याच्यापेक्षा तीच जास्त दुधाला असते. तुमचा कसा अनुभव आहे मिल्क नंतरचा ना अगोदरचा? पुढे 1 वर्ष मागे जा, असं आठवा मी पहिलं आपलं जेव्हा वापरत मिनरल मिक्सर वापरायचं तेव्हा अनुभव आता अनुभव काय? तेव्हा गाय जास्त आजारी पडायच्या, हा. आता कमी पडते. दुधाच्या बाबतीमध्ये दूध रेग्युलर आहे. बर कमी पडते का पडतीच नाही आता? पडतीच नाही मुळात, पण एखाद्या बार पडली पडली तर मग लगेच रिपेअर होत. लगेच दुसरं काय नाही करायचं. लगेच हेच पाजायचं. बॉल लई भारी idea काढली. डॉक्टर मिल्क आणि जर डॉक्टर बी तोच, मेडिकल बी तोच, औषध बी तोच. आता डॉक्टर बोलावा 500 रुपये घेऊन जाणार, मग हे थोडं नाही, वाढवलं. काही पण नाही, व्हायला नाही, डॉक्टरचं याचं झालं ना. काही पण व्हायला असं ते देऊन टाकायचं. म्हणजे डोक्याला टेन्शन कमी राहिलं का डॉक्टरला फोन करायचा आणि मग इंजेक्शन आणायचं मग ते मारायचं आणि मग हे करायचं. बरोबर आहे. पण आता हे सोपं आहे ना, घरी पावडर तर असतीच आपली, डायरेक्ट पाण्यात मिक्स पाण्यात मिक्स करायची पाजायची. दुधाच्या क्वालिटीत काय फरक? आधीपेक्षा दूध घट्ट झालं. हा इथं म्हणते मस्त झालं. हा. झाले आल्या ज्या पण 4 दिवशी वेळा पावडर नसेल ना त्या दिवशी पोरं सुद्धा दूध लगेच कट. लगेच आपण नाटक करतात, करतात प्यायला. नाटकच करतात आपोआप. पोरच लगेच आम्हा नाही प्यायचं दूध म्हणते डायरेक्ट. चांगली चांगली. एक टाइम केलं ना दुसरा टाइम. नमस्कार, मी योगेश जगताप. मी पूर्ण नगर, बीड आणि पुणे जिल्ह्याचं काम बघतो. काही शेतकऱ्याला जर मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबर आहे 86 69 200 222. धन्यवाद.